आई, तुला काही होणार नाही. माझ्या आईला सोडून द्या. ती रडत हे म्हणत होती. तुझी आई आता त्या मोठ्या सरदारसमोर शरणागती पत्करणार आहे. तुला कळतंय का? एका बाईने वैष्णवीला जोरात ढकलले आणि ती अडखळून एका बाजूला पडली. वैष्णवी आशाने कळवळून आपल्या मुलीला हाक मारली, पण त्या कठोर आणि हट्टी बाईने आशाचे केस पकडले. तुझ्या भावाने ठाकूर वीर सिंगच्या बहिणीला मारले. आता त्याची भरपाई म्हणून तुला तुझे उरलेले आयुष्य या वाड्यात दासी किंवा सून म्हणून घालवावे लागेल. आणि किल्ल्याचे ठाकूर साहेब कोणावरही दया दाखवत नाहीत. ते त्यांच्या नियमाबद्दल खूप कडक आहेत. म्हणून कोणताही डाव किंवा चालाकी करण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या बाईने रागाने आशाला धमकी दिली. माझं बाळ. आशाने आपल्या 18 वर्षाच्या मुलीकडे वैष्णवीकडे वेदनादायक नजरेने पाहिले. तिच्या काचेच्या बांगड्या फुटल्यामुळे ती आपल्या आईकडे उदासपणे पाहत होती. गर्दीने भरलेल्या पंचायतीत एकच गोंधळ उडाला होता. ठाकूर वीर सिंग तिथे आले होते. त्यांना पाहता सर्वांनी आदराने मान झुकवली. पण आशा आणि वैष्णवीने तसे केले नाही. 35 वर्षाचे ठाकूर वीर सिंग हे एक पाहण्यासारखे व्यक्तिमत्व होते. त्यांची उंच, पिळदार शरीरयष्टी आणि प्रभावी रंग त्यांच्या पुरुषत्वाला एका वेगळ्याच उंचीवर नेत होता. त्यांची सर्वात प्रमुख ओळख म्हणजे त्यांची दाट मिशी, जी पिळताच कोणीही निशब्द होऊन जात असे. त्यांचे काळे, खोल डोळे. त्यांच्या स्वभावात एक विशिष्ट थंडपणा आणि स्पष्ट वक्तेपणा आहे, ज्यावरून हे स्पष्ट होते की त्यांच्या निर्णयामध्ये कोणीही हस्तक्षेप केलेला त्यांना आवडत नाही. त्याला आपल्या गावाच्या जुन्या परंपरा जपण्याची तीव्र इच्छा होती आणि तो त्यात कोणताही हस्तक्षेप सहन करतच नव्हता. आज तो हीच परंपरा जपण्यासाठी या पंचायतीत आला होता. या प्रकरणात त्याच्या स्वतःच्या बहिणीचा समावेश होता, जिला आशाच्या भावाच्या गाडीने चिरडून ठार मारले होते. येथील एका जुन्या परंपरेनुसार सूड म्हणून मारेकऱ्याच्या कुटुंबातील मुलीला किंवा मुलाला आयुष्यभरासाठी गुलाम बनवले जाते. आशाचा भाऊ घटनास्थळावरून पळून गेला, पण ठाकूर वीर सिंग यांनी आशाला पकडले. आशा शहरात आपल्या मुलीसोबत राहत असताना त्याच गावात राहणाऱ्या तिच्या भावाच्या घरी आपली मुलगी वैष्णवीच्या सुट्ट्यांमध्ये आली होती. ठाकूर वीर सिंग यांनी आपल्या लांब मिशांना पीळ दिला आणि समोर उभ्या असलेल्या स्त्रीकडे पाहिले. वयाने मोठी असूनही ती त्या क्षणी खूप सुंदर दिसत होती. तिचे मोहक सौंदर्य ठाकूर वीर सिंग यांच्या नजरेतून लपू शकले नाही. जेव्हा आशाला जाणवले की ठाकूर वीर सिंग यांची नजर आपल्या शरीरावरून फिरत आहे, तेव्हा तिने नकळतपणे आपला दुपट्टा पसरवून स्वतःला त्यात झाकून घेतले. ती आतून खूप थरथरत होती. ठाकूर वीर सिंग खाली बसताच बाकीचे सर्वजणही खाली बसले. ठाकूर साहेब, ही बाई, तिच्या भावानेच तुमच्या बहिणीला मारले आणि तो पळून गेला, पण त्याची बहीण आणि त्याची भाची आपल्या ताब्यात आहेत. हे गंगा, त्यांना आमच्या समोर आण. एका माणसाने ठाकूर साहेबांना सर्व काही सांगितल्यावर तो वळला आणि आत उभ्या असलेल्या त्या स्त्रीला हाक मारली. त्या स्त्रीने आशाला बाहेर ढकलले, जिची ठाकूर वीर सिंग यांनी एक झलक पाहिली होती. आता ते तिला पूर्णपणे पाहू शकत होते. म्हणजे तुमच्या भावाने माझ्या बहिणीला मारले? ठाकूर वीर सिंग यांनी आपल्या मिशांना पीळ देत थंड आवाजात विचारले. तो एक अपघात होता. सर्व काही चुकून घडले. माझ्या भावाने तुमच्या बहिणीला मुद्दाम मारले नाही. आशाने स्वतःचा बचाव करत स्पष्ट केले. आमच्या पंचायतीत अपघातांना जागा नाही. आणि जर तो अपघात होता तर तुझा भाऊ कुठे आहे? जर तो निर्दोष होता तर तो का पळून गेला? ठाकूर वीर सिंगच्या शब्दांनी आशा क्षणभर निशब्द झाली. गाडीने एका मुलीला हिसळत नेल्यानंतर आशा आणि तिची 18 वर्षाची मुलगी वैष्णवी यांना मागे सोडून आपला भाऊ घटनास्थळावरून पळून गेला होता. हे ऐकून तिला धक्का बसला होता. यावर आशाकडे काहीच उत्तर नव्हते. भावांनी आपल्या बहिणींचे रक्षण करायला हवे, त्यांच्या सन्मानाचे रक्षण करायला हवे. पण इथे एका भावाने स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या बहिणीला आणि तिच्या मुलीला शिक्षेसाठी सोडून दिले होते. जर तू खरं बोलत असतीस तर तुझा भाऊ इथे असता, पण त्याचे पळून जाणे हा स्पष्ट पुरावा आहे की त्याने मुद्दाम आमच्या बहिणीला मागे सोडले. तिला तुझ्या भावाच्या गाडीची धडक बसली आहे आणि आता आमच्या भागाच्या नियमांनुसार या माणसाची बहीण म्हणजेच तू. आता आम्ही तुला नुकसान भरपाई म्हणून आमच्या वाड्यात घेऊन जाऊ. हे होऊ शकत नाही. तुम्ही लोक माझ्या आईला हात लावू शकत नाहीत. ऐकलंस का? तू क्रूर माणूस. अचानक ती लहान मुलगी वैष्णवी ओरडली आणि तिने ठाकूर वीर सिंग यांना आव्हान दिले आणि त्या मुलीचे धाडस पाहून पंचायतीत उपस्थित असलेले लोक चकित झाले. अगं उद्धट मुली, आमच्या ठाकूरांशी मोठ्याने बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तीच बाई पुढे आली आणि तिने वैष्णवीच्या गालावर जोरात थप्पड मारली. वैष्णवी अडखळून खाली पडली. तिच्या ओठांचा कोपरा फाटला होता आणि तिथून रक्त वाहू लागले होते. माझ्या मुलीवर हात उचलण्याचा तुला काहीही अधिकार नाही, आशा रडत म्हणाली. तिला इतकं घट्ट पकडलं होतं की ती आपल्या मुलीच्या जवळही जाऊ शकत नव्हती. तू भ्याड आहेस, ठाकूर.
तुझ्या बहिणीला मारणाऱ्याला पकडण्याऐवजी तू स्त्रियांवर अत्याचार करतोस. वैष्णवीच्या जिभेला पुन्हा ठाकूर विरुद्ध विष ओकले आणि तिला आणखी एक थप्पड बसली. आम्हाला सोडून दे, देवासाठी प्लीज. तुला मोबदला म्हणून तुझ्या वाड्यात अपराध्याला घेऊन जायचे आहे, बरोबर? मग मी तयार आहे. पण आता जर कोणी माझ्या मुलीवर हात उचलला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. आशाने आपली मुलगी वैष्णवीला उभं केलं. तिला आपल्या छातीशी कवटाळलं आणि ठाकूर वीर सिंगला म्हणाले, तिच्या डोळ्यात बघत तो पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला, आई, तू काय म्हणत आहेस? बाबांना कळलं तर? तुझा नवरा जिवंत आहे का? आम्हाला तर सांगितलं होतं की मयंकची बहीण विधवा आहे. वीर सिंगच्या कपाळावर आठ्या पडल्या. वैष्णवी काय बोलत आहे हे न कळल्याने आशा गोंधळून तिच्याकडे पाहत होती. तिला समजत नव्हते की वैष्णवी खोटं का बोलली. तिचा नवरा 2 वर्षापूर्वीच वारला होता आणि ती विधवा झाली होती. मग वैष्णवी असं का म्हणाली? हो, माझे वडील जिवंत आहेत आणि जर त्यांना कळलं तर ते येऊन तुम्हा सर्वांना मारून टाकतील. खबरदार, जर कोणी माझ्या आईकडे नुसतं पाहिलं तरी. वैष्णवी अचानक कुठून तरी गर्दीने भरलेल्या जमावात सिंहिणीसारखी जागी झाली होती आणि थेट ठाकूर वीर सिंग यांच्या डोळ्यात पाहून गर्जना करत होती. ठीक आहे, म्हणजे जर तुझी आई नुकसान भरपाईच्या आगीत जळणार नसेल तर तू या आगीत उडी मारायला तयार आहेस का? ठाकूर वीर सिंग यांच्या या भयानक प्रश्नाने आशाच्या पायाखालची जमीनच सरकली. काय मूर्खपणा करताय? माझी मुलगी फक्त 18 वर्षाची आहे. तिने अजून जग पाहिले देखील नाही आणि तुम्ही तिला या नरकात ढकलणार आहात? हे कधीही होणार नाही. माझी मुलगी, मी तयार आहे. सरदार ठाकूर, माझ्या आईला सोडा आणि मला घेऊन चला. अचानक वैष्णवीचा आत्मसमर्पणाचा निर्णय विजेच्या कडकडाटासारखा बसला. विस्पारलेल्या डोळ्यांनी आशाने आपल्या निरागस मुलीकडे पाहिले. तिची जीभ दगडासारखी झाली. तिला कळत नव्हते की ती एवढी लहानशी व्यक्ती इतका भयंकर निर्णय कसा घेऊ शकते. मुली, विचार कर. हाच तुझा अंतिम निर्णय आहे का? सरदार वीर सिंग जणू तिचा निर्णय पक्का करू पाहत होते. नाही, हे पाप आहे. हे घडू शकत नाही. माझी मुलगी अजून खूप लहान आहे. आशा किंचाळली, पण त्या दगडाच्या शहरात तिचा आक्रोश ऐकायला कोणीही नव्हते. वैष्णवीने रक्ताने माखलेल्या वेदनादायी डोळ्यांनी आपल्या आईकडे पाहिले. आपल्या आईचा सन्मान आणि जीवन जिवंतपणे लिलावात विकले जात आहे. हे पाहणे तिला सहन होत नव्हते. आमच्या वाड्यात एक कडक नियम आहे की आम्ही नुकसान भरपाईच्या वेळीवर एक तर परिपक्व स्त्रीला किंवा विधवेचा बळी देतो किंवा आम्ही एका कुमारिकेला घेऊ शकतो. आता तुम्ही स्वतःच म्हणताय की तुमच्या आईचा नवरा जिवंत आहे. त्यामुळे कायदेशीररित्या आम्ही तिला हात देखील लावू शकत नाही. आता याची किंमत फक्त तुमच्या मुलीलाच चुकवावी लागेल. ठाकूर वीर सिंगची गिधाडासारखी नजर आशाच्या चेहऱ्यावरून वैष्णवीच्या निरागस रूपावर वळली होती, जिथे त्या तरुण मुलीशी जबरदस्तीने लग्न करून तिला आपल्या महालात गुलाम बनवण्याचा वीर सिंगचा क्रूर हेतू स्पष्टपणे दिसत होता. अनंत सिंग, कुठे होतात तुम्ही? आम्ही खूप वेळ तुमची वाट बघत होतो. अनंत आपल्या बहिणीच्या अंत्यविधीवरून परत आला होता आणि तो घरात शिरताच त्याच्या वहिनी आई रडत रडत त्याच्याकडे आली. आपल्या लाडक्या बहिणीचे अंत्यसंस्कार नुकतेच पार पडले होते. यावरून त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. काय झालं वहिनी? तुम्ही ठीक आहात ना? या क्षणी संपूर्ण वाडा दुःखात बुडाला होता. वाड्याची लाडकी मुलगी आज एका रास्ते अपघातात मरण पावली होती. पण अनंतला जाणवले की त्याची वहिनी आई कुमुदिनी वेगळ्याच कारणाने रडत होती. तुझ्या भावाने पंचायत बोलावली आहे आणि तो महिमाला मारणाऱ्या माणसाच्या बहिणीला नुकसान भरपाई म्हणून तिच्याशी लग्न करून घरी आणत आहे. त्याला हे सगळं करण्यापासून थांबव. त्याला या पापापासून वाचव. ती रडत होती. तुम्ही काय म्हणत आहात? ते असं कसं करू शकता? हा तर मोठा अनर्थ आहे. अनंत सिंग दात ओठ खात म्हणाला. तुम्ही जायला हवं. त्यांचं लग्न होईल. वहिनी आई रडत म्हणाल्या. तसं काही होणार नाही वहिनी आई. काळजी करू नका. मी बघतो. अनंत त्याच पावलांनी वाड्याबाहेर जाऊ लागला. तेव्हा कुमुदिनीने त्याचा हात धरून त्याला थांबवले. अनंत, मला वचन दे. त्यांचं लग्न होणार नाही. मला 2 लहान मुली आहेत. त्यांना वडिलांच्या सावलीची गरज आहे. मला वचन दे की तू त्यांचं लग्न होऊ देणार नाहीस. मी वचन देतो वहिनी आई. तसं होणार नाही. काळजी करू नका. अनंत तिचे सांत्वन करत बाहेर गेला तर कुमुदिनी तिथेच रडत उभी राहिली. वहिनी, तुम्ही अनंतला का पाठवलं? रेश्मा काळजीने म्हणाली. तुला काय म्हणायचं आहे? यात काय? जर मी अनंतला पाठवलं नसतं तर कोणाला पाठवलं असतं? वहिनीने तिच्याकडे रोखून पाहून विचारले. तो इतका संतापला आहे की तो तुमच्या नवऱ्याला बाजूला करून स्वतःच त्या मुलीशी लग्न करेल. रेश्मा दाराकडे चिंतेने पाहत म्हणाली. अनंत इतका वेडा नाही की असं पाऊल उचलेल. काळजी करू नकोस. जा आणि तुझ्या आईजवळ बस. तिला धीर दे. वहिनीने रेश्माला आत पाठवण्याचा प्रयत्न केला. रेश्माने डोके हलवले आणि पाय आपटत आत गेली. रेश्मा अनंत सिंगची बालपणीची मैत्रीण होती.
ते एकत्र शिकले आणि मोठे झाले होते आणि त्यांचे नाते लहानपणापासूनच ठरलेले होते. रेश्मा शहरात राहत होती. पण जेव्हा तिचे वडील वारले तेव्हा तिचे रक्ताचे नातेवाईक कोणीही नव्हते. आनंद, आई आणि मुलीला वाड्यात घेऊन आला होता. त्यानंतर रेश्माने स्वतःचा शिक्षणाचा मार्ग सोडला होता. तो हळव्या मनाचा होता. त्याला कोणाचेही दुःख पाहावत नसे. रेश्माबद्दल त्याच्या मनात कोणतीही विशेष भावना नसली तरी त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला नव्हता. जर त्याला जीवनसाथी म्हणून कोणाची तरी निवड करायची होतीच तर ती रेश्मा का नसावी? मात्र रेश्माचे अनंतवर खूप प्रेम होते. अनंत आपला बहुतेक वेळ परदेशात घालवत असे. याच सुमारास अनंत कायद्याचा अभ्यास पूर्ण करून लंडनहून परत आला होता. वाड्यात त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती तेव्हा अचानक कुटुंबाची लहान मुलगी रेश्मा रस्त्या अपघातात तिचा मृत्यू झाला. अचानक देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. पृथ्वीवर माणसे जोड्या जुळवत राहतात, पण देव स्वर्गातून ती जोडी पाठवतो. तीच अखेरीस टिकते. पुजारी आले होते. आशा रडली आणि ओरडली, पण लग्न शांततेत आणि निवांतपणे पार पडावे म्हणून तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले. लग्नानंतर लगेचच आशाला सोडण्याचा आदेश देण्यात आला. वैष्णवी घाबरली होती. तिने आपल्या आईसाठी स्वतःचा त्याग करायचे ठरवले तर होतेच, पण ठाकूर वीर सिंग यांची भेदक नजर अविश्वसनीय होती. लग्नाचे विधी सुरू होणार होते आणि वैष्णवीला खूप दुःख होत होते. वैष्णवीबद्दलची सर्व माहिती गोळा झाली होती. पंडितजींनी दोघांच्या पत्रिकाही जुळवल्या होत्या. आता पंडितजी ठाकूर वीर सिंग यांच्याकडे वळले. ते वीर सिंग यांना काहीतरी सांगणारच होते. तेवढ्यात एक आवाज घुमला. "एक मिनिट." आनंद सिंगच्या मोठ्या गर्जनेने तिथे उपस्थित असलेले सर्वजण जागेवरच थांबले. गोरा रंग आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेला तो कपाळावर आठ्या घेऊन स्वच्छ पांढरा कुर्ता पायजमा घालून मंडपात शिरला. ठाकूर वीर सिंग आपल्या जागेवरून उठले. "भाऊ, हा सगळा उपद्रव काय चालवला आहे?" आनंद सिंगने आपल्या भावाला मध्येच थांबवत विचारले. "आनंद सिंग, तुला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची मला गरज नाही." हे ऐकून आनंद सिंगचे मन कोरे झाले. "तू महिमाच्या मृत्यूची भरपाई म्हणून कोणाला घेऊन येणार आहेस?" आनंदच्या शब्दांनी वीर सिंगला प्रचंड राग आला. "तू मला प्रश्न विचारणारा कोण? मी या भागाचा सरदार ठाकूर वीर सिंग आहे. तू तर दूरच, मला कोणीही प्रश्न विचारू शकत नाही." वीर सिंग रागाने भडकला. "काका, काका, कृपया मला वाचवा." एक मुलगी त्याच्या जवळ आली आणि तिने अनंतचा हात धरला. अनंत वळला आणि त्याने त्या तरुण नाजूक मुलीकडे पाहिले, जी त्याच्याकडे आशेच्या नजरेने पाहत होती. "तू कोण आहेस?" अनंतचा भारदस्त पुरुषी आवाज ऐकून सर्वजण चकित झाले आणि त्यांनी वैष्णवीकडे पाहिले. "मी वैष्णवी. माझ्या आईला तुरुंगात टाकले आहे. कृपया तिला वाचवा." तो म्हणाला. ती रडत होती. तिच्या चेहऱ्यावर थप्पड मारण्याच्या खुणा होत्या आणि तिच्या ओठांच्या एका बाजूचे रक्त वाहत होते. तिच्या डोक्यावर एक लाल रंगाचा दुपट्टा गुंडाळलेला होता. अनंतला अंदाज लावायला एका क्षणाचाही वेळ लागला नाही. नेता म्हणून आपल्या पदाच्या धुंदीत असलेला त्याचा भाऊ एका तरुणीशी लग्न करून या दृढ प्रथेला प्रोत्साहन देत होता. "आनंद सिंग, तू इथून निघून जा आणि या प्रकरणात पडू नकोस." ठाकूर वीर सिंग यांचे शब्द ऐकून अनंतने ओठ आवळले आणि थेट आपल्या भावाकडे पाहिले. "तुम्ही हे लग्न करणार नाही दादा," आनंद स्पष्टपणे म्हणाला. "आता तू आम्हाला थांबवणार का?" दोन्ही भाऊ एकमेकांसमोर उभे राहिले, एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना आश्चर्य वाटले. तिच्या आईच्या भावाने आपल्या बहिणीला मारले आहे. आपल्या घराची एक मुलगी मरण पावली आहे आणि आपला कायदा सांगतो, रक्ताच्या बदल्यात रक्त, डोळ्यांच्या बदल्यात डोळा आणि जीवाच्या बदल्यात जीव. तिथे उपस्थित असलेले पंचायतीचे सदस्यही ठाकूर वीर सिंग यांच्याशी सहमत झाले. "जर असे असेल तर महिमा माझी सुद्धा सख्खी बहीण होती. तुमचे आधीच लग्न झाले आहे, त्यामुळे या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या. यामुळे तुमचा कायदा, तुमची रीत आणि ही परंपरा टिकून राहील आणि तुम्हाला पुन्हा लग्न करावे लागणार नाही." आनंदचे शब्द ऐकून संपूर्ण पंचायत थक्क झाली असताना वैष्णवीने अचानक आनंदचा हात सोडून दिला. ती या माणसाकडे मदत मागत होती, पण तो माणूस इतरांसारखाच लांडगा निघाला. वैष्णवीने तिच्यासमोर उभ्या असलेल्या माणसाला ओळखण्यात खूप मोठी चूक केली होती. इथे कोणीही तिचा रक्षक नव्हता, सगळेच लुटारू होते. वैष्णवीने रडत रडत नकारार्थी मान हलवली. "अनंत, तुझं डोकं फिरलंय का? तुझं लग्न लहानपणापासूनच रेश्माशी ठरलंय. तू तिच्याशीच लग्न करणार, ठीक आहे. आता तू मला माझ्या वचनांची आठवण करून देणार?" "मी हे कधी स्वीकारलं सांग? तुला माझा साखरपुडा आठवतो? पण तू तुझ्या 9 वर्षाच्या वैवाहिक जीवनाला विसरलास का? विसरलास का की तुला 2 निरागस मुली आहेत?" अनंतही आपल्या जागेवर ठाम उभा होता. "शांत बस आनंद.
तू आता एका सरदारशी बोलत आहेस हे चांगलं नाही. तुझा आवाज सांभाळ. आणि आता मला या मुलीशी लग्न करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मी तिच्यापासून माझा वारस जन्माला घालेन. ठाकूर वीर सिंग यांचे शब्द ऐकून अनंतने डोळे मिटले आणि ओठ घट्ट दाबले. तुम्ही तिचं वय पाहिलंय का? ती एक निरागस मुलगी आहे आणि मला नाही वाटत की ती तुमच्याशी लग्न करेल. अनंत गप्प बस. एक शब्द जरी बोललास तर. अनंतचे शब्द ऐकून वीर सिंगचा संतापणावर झाला. आता तू हे ठरवणार? मी सरदार आहे. मला हवा तो निर्णय मी घेऊ शकतो. माझ्या विरोधात कोणीही जाऊ शकत नाही. मी जाईन. तुमच्या या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात. अनंतने मध्येच अडवले. पंडितजी, कृपया माझं लग्न लावून द्या या मुलीशी. अनंतने आता वीर सिंगची जागा घेतली होती. अनंत, मला राग आणू नकोस आणि इथून निघून जा. लग्न होईपर्यंत मी इथून जाणार नाही आणि कोणालाही जाऊ देणार नाही. अनंत स्पष्टपणे म्हणाला. तू मला काहीतरी टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडत आहेस अनंत. यावेळी वीर सिंगचा स्वर मंद पण ठाम होता. मी ठरवलंय, लग्न माझंच होईल. नाहीतर तुझी गोळी आणि माझी छाती. पापणी न मिटवता वीर सिंगच्या डोळ्यात थेट बघत अनंत म्हणाला. अनंतचे शब्द ऐकून वीर सिंग मागे सरकला. काहीही झालं तरी ते आपल्या भावावर जीवापाड प्रेम करत होता आणि मग अनंतला जे हवं होतं तेच घडलं. त्या शर्तीपूर्तीच्या विधीमध्ये वैष्णवीचा विवाह अनंत सिंगशी होतो. वैष्णवीचे अश्रू थांबतच नव्हते. तो फक्त तिच्या आईशी लवकर भेट व्हावी आणि तिथून तिला बाहेर काढता यावे याची वाट पाहत होता. अनंत, तू बरोबर केलं नाहीस. ठाकूर वीर सिंग दात ओठ खात त्याच्याकडे क्रूर नजरेने पाहत म्हणाले. मला माहीत आहे, एका कमी वयाच्या मुलीशी लग्न करणं तेही पालकांशिवाय चुकीचं आहे. पण तू तिला मोबदला म्हणून घेऊन जात होतास, बरोबर? म्हणून ती माझ्यासोबत आली. आता तू खुश असायला हवंस. तू तुझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेतला आहेस. कमजोरांवर बदला घेणं खूप सोपं असतं दादा. ज्याने महिमाला मारलं, तिचा जीव घेतला, आपण त्याला शोधून शिक्षा द्यायला हवी होती. मग माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू मला उपदेश करतोस? तू स्वतःही हेच केलंस. या मुलीला मोबदला म्हणून घेतलंस. वीर सिंग डोके हलवत म्हणाला. मी तिला तुझ्यापासून वाचवलं दादा आणि माझ्या वहिनी आईला दिलेले वचन मी पूर्ण केलं. आनंदचे शब्द ऐकून वीर सिंगचे विचार एकदम त्याच्या बायकोकडे वळले. आता त्याला समजले की अनंतने स्वतः त्या मुलीशी लग्न का केले होते. तो रागाने तिथून निघून गेला. रामदीन. अनंतने वीर सिंगच्या खास माणसाला हाक मारली. हो छोटे साहेब, तिची आई कुठे आहे? अनंतने समोर उभ्या असलेल्या माणसाला विचारले आणि त्याने मान झुकवली. रामदीन, मी काही विचारलंय? अनंतच्या आवाजात अभिमानी होती. हो, ती तुरुंगात आहे. पण अनंतला त्याला एक थप्पड मारावीशी वाटली. त्यांना तिथून बाहेर काढा आणि पाहुण्यांच्या खोलीत पाठवा. आपला राग पटकन आवरत अनंत म्हणाला. अर्जुन, सगळ्यांना सांग, नाटक संपलं. आता आपापल्या घरी जा. अनंत उपहासाने म्हणाला आणि अर्जुन लगेच धावत बाहेर गेला. काही क्षणांनंतर तो वैष्णवीला घेऊन आपल्या गाडीतून हवेलीच्या दिशेने जात होता. वैष्णवी बोटे चोळत होती आणि तिला महालात घेऊन जाणाऱ्या तिच्यासोबत बसलेल्या माणसाकडे वारंवार पाहत होती. ती रडत होती, पण तरीही आपले अश्रू त्याला दिसू नयेत म्हणून प्रयत्न करत होती. कारण तिला भीती होती की वैष्णवी कमजोर आहे. या गंभीर शांततेत वैष्णवीच्या हृदयाची धडधड वाढली. गाडी आता वाड्यात शिरली होती. वाड्याचा तो अफाट विस्तार पाहून वैष्णवीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तो गाडीतून उतरला आणि त्याने वैष्णवीसाठी पलीकडून दरवाजा उघडला. वैष्णवीचे कपडे धुळीने माखलेले होते. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर थप्पडाच्या खुणा होत्या. तिची अशी दयनीय अवस्था लपवण्यासाठी तो छोटासा दुपट्टा अपुरा पडला होता. अनंतने आपली जाड पुरुषी शाल काढून तिच्या अंगावर पांघरली. वैष्णवीने खाली झुकलेल्या पापण्या उचलत आपल्या तारणहाराकडे पाहिले, ज्याच्या डोळ्यात कोणताही भाव नव्हता. पण आता वैष्णवीच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला होता आणि तिच्या डोळ्यातून तेच दिसत होते. तो तिला त्या मोठ्या वाड्यात घेऊन गेला. तिथेच थांब अनंत सिंग. त्याला माहीत होतं की त्याच्या लग्नाची बातमी वाड्यात पोहोचली असेल. वैष्णवीचा हात धरून तो तिथेच उंबरठ्यावर थांबला. त्याची आई पुढे आली आणि रडत रडत अनंतकडे पाहू लागली. अनंत सिंग, तू हे का केलंस? का तू या मुलीला वाड्यात आणलंस? कोणाच्या भावाने आपल्या मुलीला मारलं? ती वेदनेने रडत होती. ही त्या माणसाची बहीण नाही. त्याच्या संक्षिप्त उत्तरावर अनंतच्या आईने ओठ आवळून त्याच्याकडे पाहिले. त्याचवेळी ठाकूर वीर सिंगही तिथे आले. अनंत, तू नुकसान भरपाई म्हणून आणलेल्या मुलीला वाड्यात ठेवू शकत नाहीस. तिला नोकरांच्या खोलीमध्येच ठेवणे बरे होईल. तिला तिच्या खोलीत पाठवून दे. तू तिच्याशी लग्न केलंस तेवढं पुरे आहे. आता ती इथे मोलकरीण म्हणून राहील. ठाकूर वीर सिंगच्या शब्दांनी अनंतने आपल्या भावाकडे कठोरपणे पाहिले. अशक्य. तू निर्णय घेऊ शकतोस, तू सभा घेऊ शकतोस या वाड्याच्या लोकांची, पण तू तुझे कोणतेही निर्णय अनंत सिंगवर लादू शकत नाहीस.
ती माझ्यासोबत या वाड्यात माझ्या खोलीत राहील. अनंतने वैष्णवीचा हात आणखी घट्ट धरला. वैष्णवीला आपला जीव हातातून निसटत आहे असे वाटले. हा एका पुरुषाचा पहिला स्पर्श होता जो आदर, सन्मान आणि अधिकार दर्शवत होता. आणि रेश्मा, तिचं काय? तू विसरतोयस की ती तुझी बालपणीची वांग्यत्व वधू आहे. काही दिवसानंतर तिचे तुझ्यावर सर्वात जास्त हक्क आहेत. तुमचं दोघांचं लग्न होणार होतं. ठाकूर वीर सिंग यांचे शब्द ऐकून अनंतला दारामागे लपलेल्या त्या अस्तित्वाची एक झलक दिसली. जणू तेही अस्वस्थ होते. मला माहीत आहे ती माझी वांग्यत्व वधू आहे. मी नकार दिलेला नाही किंवा मी तिच्याशी लग्न करणार नाही असेही म्हटलेले नाही. वेळ आल्यावर मी तिच्याशी सहज लग्न करेल. मी माझ्या वचनांपासून मागे हटणारा माणूस नाही. मग तुमच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? तुम्ही मला पुन्हा लग्न करू दिले नाही आणि तुम्ही वीर सिंग यांनी आपल्या मिशांना पीळ दिला. अनंतने त्याच्या बोलण्यावर आईकडे पाहत डोके हलवले. आई, तुझ्या मुलावर विश्वास ठेव. मी तुझी मान कधीही झुकू देणार नाही, तो पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला. तो वैष्णवीला सोबत घेऊन आपल्या खोलीकडे निघाला. बाकीचे सर्वजण त्याच्याकडेच पाहत राहिले. एवढी मोठी खोली पाहून वैष्णवी दारापाशी थांबली. काय झालं? अनंतने वळून तिच्याकडे पाहत विचारले. कृपया कृपया माझ्या आईला बोलवा. त्यांनी तिला कैदेत टाकलंय. डोळ्यातले अश्रू आवरत वैष्णवी गदगदलेल्या आवाजात म्हणाली. तुझ्या आईला आता एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. तिची काळजी करू नकोस. पण तिला वाड्यात आणता येणार नाही. अनंतने गंभीरपणे उत्तर दिले. ते तिला मारणार नाहीत ना? वैष्णवीने घाबरून विचारले. तिच्यासमोर उभ्या असलेला तो माणूस इतर सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत होता. ती अनंत सिंगपेक्षा सुमारे 10 वर्षांनी लहान होते. त्यांचे वय आणि अधिकार लक्षात घेता तिने सुरुवातीला त्यांना काका म्हटले होते. ते खूप आकर्षक आणि देखणे होते. तू याच खोलीत राहणार. माझ्या परवानगीशिवाय ही खोली सोडणार नाहीस. त्यांनी वैष्णवीकडे एक नजर टाकली आणि कुणाशीही फोनवर बोलत ते दुसरीकडे वळले. मला फक्त माझ्या आईला भेटायचे आहे. मला तिला एकदा भेटू द्या. तिला सुखरूप परत पाठवा. मग मला शांती मिळेल. तिच्या मनात फक्त हाच विचार होता. मला तुमचा पत्ता सांगा. अचानक अनंतने तिचा पत्ता विचारल्यावर तिला कमालीचा धक्काच बसला आणि ती एक पाऊल मागे सरकले. मला माहीत आहे. पण का? तिला भीती वाटत होती की आईला वाचवण्यासाठी वडील जिवंत असल्याबद्दल खोटं बोलल्यामुळे ती पकडली जाईल. तुला परत जायचं नाहीये का? अनंतने अगदी सहज आणि शांत स्वरात विचारले, ज्यामुळे वैष्णवीला आश्चर्य वाटले. तुम्ही मला परत पाठवताय? पण आपलं लग्न झालंय, बरोबर ना? वैष्णवीने निरागसपणे आपले मोठे डोळे वर केले आणि थेट त्याच्याकडे बघून आणि उलट प्रश्न विचारला. क्षणभर खोलीत एक गहन आणि सुखद शांतता पसरली. त्यांचे डोळे एकमेकात गुंतले. यावेळी अनंत त्या मुलीकडे खूप खोलवर बघत होता. रडून रडून लाल झालेला तिचा चेहरा, तिचे विस्कटलेले केस आणि डोळ्यातील ओलाव्याने तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तुला लग्नाचा अर्थ माहीत आहे का? तो तिच्या दिशेने आणखी 2 पावले पुढे आला. जेव्हा अनंतची उंची आणि प्रभावी आकृती तिच्यासमोर थांबली, तेव्हा त्याच्या शरीरातून येणाऱ्या मंद पुरुषी गंध वैष्णवीच्या श्वासात मिसळून गेला. वैष्णवीचे हृदय जणू फुटून बाहेर पडेल अशा वेगाने धडधडत होते. घाबरून तिने आपली बोटे अधिक घट्ट आवळली. लग्न म्हणजे मला इथे राहावं लागेल आयुष्यभर तुझ्यासोबत. जणू शाळेत शिक्षकाला धडा शिकवत असल्याप्रमाणे ती अडखळत बोलत होती आणि तिने आपल्या पापण्या खाली झुकवल्या. आनंद तिच्या थोडा जवळ झुकला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. जेव्हा रात्री आपण एकाच पलंगावर असतो तेव्हा हे लग्न केवळ एकत्र असण्यावर थांबत नाही, तर 2 जीव एकरूप होतात. प्रत्येक पडद्याआड आपण एकमेकात विलीन होतो आणि मग बरोबर 9 महिन्यानंतर त्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एक गोंडस बाळ आपल्या जगात येते आणि एक सर्वोत्तम परिपूर्ण कुटुंब तयार होते. त्याचे असे धाडसी आणि स्पष्ट शब्द ऐकून वैष्णवीच्या निरागस हृदयाची धडधड वाढली. या नात्याच्या खोलीबद्दल ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. अस्वस्थतेमुळे आणि अज्ञात भीतीमुळे तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि लाजेने तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला. जेव्हा अनंतने तिचा हा निरागसपणा आणि थरथर पाहिली, जेव्हा त्याने वैष्णवीला पाहिले, तेव्हा तो हसला आणि तिची भीती कमी करण्यासाठी त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. रिलॅक्स. असं काहीही होणार नाही, कारण मी हे नातं फक्त तुला वाचवण्यासाठीच जोडलं आहे, ते टिकवण्यासाठी नाही. या भरपाईच्या विधीचा अर्थ तुला माहीत आहे का? अनंतने आपला आवाज कमी करून पुढचा प्रश्न विचारला आणि वैष्णवीच्या खाली झुकलेल्या पापण्या पुन्हा वर गेल्या. तिच्या मधासारख्या तपकिरी डोळ्यातील चमक पाहून अनंतसारख्या कणखर आणि खंबीर माणसाच्या हृदयाचे ठोकेही क्षणभर थांबले. खरंच तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक वैशिष्ट्य जादुई होते. अनंतने तिला यापूर्वी कधीही इतक्या जवळून पाहिले नव्हते, पण आज जेव्हा त्याने पाहिले तेव्हा तिचा निरागसपणा आणि साधेपणा हळूहळू अनंतच्या मनात शिरला. वैष्णवीने नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यात बघत अनंत हळू आवाजात म्हणाला, म्हणूनच मी तुला सांगतोय, जोपर्यंत मी तुझ्यासोबत नाही तोपर्यंत ही खोली सोडू नकोस. अनंत तिला खूप प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करत होता.
त्याच्या डोळ्यांच्या संमोहनात हरवून जाऊन तिने काहीही माहीत नसल्यासारखी फक्त मान हलवली. "आता खुश आहेस का? तुझा नवरा वाचला. तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलंस." रेश्मा संतापली होती आणि त्या क्षणी ती कुमुदिनीच्या खोलीत आली आणि तिला दोष देत होती. "रेश्मा, जरा नीट बोल." तिच्या आवाजातील बदलामुळे कुमुदिनीला राग आला. "ठीक आहे, मी नीट बोलू का? आणि तू माझ्यावर केलेल्या त्या गंभीर अन्यायाचं काय? तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून दिलंस. तू माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलंस. फक्त तुझं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतलंस." ती रडत आणि किंचाळत म्हणाली, "माझा तसा काहीच हेतू नव्हता रेश्मा. जे काही घडलं ते कदाचित ते नशिबातच लिहिलेलं होतं." "ते नशिबात नव्हतंच. ते सगळं तुझ्यामुळेच झालं." रेश्मा भयंकर किंचाळली. "हा सगळा काय नाटक चाललंय?" ठाकूर वीरसिंग त्यांच्या अचानक आगमनाने ते दोघेही दचकले. रेश्माने आपले अश्रू आवरत लगेच मान खाली घातली आणि ती खोलीतून बाहेर गेली. ठाकूर वीरसिंग पुढे आले आणि त्यांनी दार बंद केले. मग ते आपल्या पत्नीकडे गेले. तो तिच्याकडे वळला आणि विनाशकारी नजरेने तिच्याकडे पाहू लागला. कुमुदिनीची नजर नकळत खाली झुकली. "तुला लाज वाटत नाही का? एवढा मोठा डाव खेळल्याची? अनंतला पंचायतीमध्ये तूच पाठवलंस, नाही का?" तो गूढपणे आपल्या पत्नीच्या दिशेने जाऊ लागला. कुमुदिनी भीतीने एक पाऊल मागे सरकली. "आमच्या निर्णयाविरुद्ध जाण्याची तुझी हिंमतच कशी झाली?" वीरसिंगने तिला जवळ ओढले आणि आपल्यासमोर उभे केले. कुमुदिनीची घाबरलेली नजर वीरसिंगच्या काळ्या संतप्त डोळ्यांना भिडली. "हो, आम्ही अनंतला पाठवलं, जेणेकरून तो तुम्हाला त्या लग्नापासून थांबवू शकेल. कारण आम्ही तुम्हाला दुसऱ्या कोणासोबतही वाटून देऊ शकत नाही. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, एक वेडं प्रेम. आम्ही त्यासाठी जीव देऊ. जर तुम्ही आमच्या जागी दुसऱ्या कोणाला आणण्याचा विचार जरी केला असता तर." कुमुदिनीचं वीरसिंगवर जीवापाड प्रेम होतं हे संपूर्ण वाड्याला माहीत होतं. पण आज तिच्या प्रेमाच्या या उघड घोषणेने वीरसिंगच्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली. "कुमुदिनी, तू स्वतःच्या पायावर गोळी झाडली आहेस. महिमा आम्हाला किती प्रिय होती हे तुला चांगलंच माहीत आहे. आम्ही तिच्या मरणाऱ्यांना असं सहज सोडू शकत नव्हतो." यावेळी वीरसिंगचा स्वर थोडा ओला आणि थोडा कठोर होता. "ठाकूर साहेब, आमच्या मुलींवर खूप प्रेम आहे. ज्याच्या स्वतःच्या मुली आहेत त्यांनी दुसऱ्याच्या बहिणी किंवा मुलीकडे वाईट नजरेने पाहू नये. हे जग कर्मांचा हिशोब देणारं आहे. एका हाताने एक काम करायचं तर दुसऱ्या क्षणी दुसऱ्या हाताने ते परत येतं. आम्ही देवाला घाबरतो ठाकूर साहेब. उद्या जर कोणी आपल्या मुलींना काही केलं तर?" "कुमुदिनी, तुझ्या जिभेवर ताबा ठेव, नाहीतर ते चांगले होणार नाही." पापी माणसाचा मुलगा असलेल्या कुणामध्येही ठाकूर वीरसिंगच्या मुलींवर वाईट नजर टाकण्याची हिंमत नाही. ठाकूर वीरसिंग संतापले. "दुसऱ्याची बहीण किंवा मुलगी त्याला ही तितकीच प्रिय असते. म्हणूनच मी तुम्हाला ही अमानुष कृत्य करण्यापासून थांबवले." कुमुदिनी त्यांना हाताला धरून रडत म्हणाली, "तुम्ही आम्हाला थांबवले आणि तुम्ही लग्न करा असे म्हणून अनंतला पाठवून दिले." ते संतापले. "नाही ठाकूर साहेब, शपथ घेऊन सांगते, मी अनंतला लग्न करायला सांगितले नाही." ती हताश झाली. "तुम्हाला कोणताही अधिकार नाही. नाही, तुम्ही आमच्या निर्णयात ढवळाढवळ करणार नाही. जर तुम्ही पुन्हा कधी कोणत्याही विषयावर बोललात तर मी तुम्हाला ठार मारेन. आम्ही तुमच्यासाठी आमच्या प्राणांचे देखील बलिदान देऊ ठाकूर साहेब, पण तुम्हाला आमचेच व्हावे लागेल. त्यासाठी सूड घ्यावा लागला तरी चालेल. आम्ही कोणतीही भागीदारी सहन करणार नाही." कुमुदिनीच्या उन्मादासारख्या आवाजाने वीरसिंगच्या काळजाला हादरवून सोडले. आजच्या आधी या स्त्रीने वीरसिंगला कधी आपले उत्कट प्रेम व्यक्त केले होते, पण आज तो कुमुदिनीची एक वेगळीच बाजू पाहत होता. "आज अनंत सिंगवर आमचे खूप मोठे उपकार आहेत, कारण त्याने अशी दुर्घटना घडण्यापासून रोखून." "नाहीतर बघा ठाकूर साहेब, जर तुम्ही लग्नानंतर या वाड्यात आला असता तर त्या क्षणी तुम्ही आमचे मृतदेह या वाड्यातून बाहेर नेला असता." आपला तळ हात पुढे केला, ज्यात विषाचे एक छोटे पाकीट होते. हे पाहून वीरसिंगचे डोळे विस्पाटले. त्याने ते पाकीट उचलून दूर फेकून दिले आणि कुमुदिनीच्या कानशिलात लगावले. "तू वेडी झाली आहेस का? तुला स्वतःचा जीव घ्यायचा होता? तुझ्याशिवाय माझा आणि आपल्या मुलींचं काय होईल याचा विचारही तू केला नाहीस का? आणि तुमच्याशिवाय माझा आणि माझ्या मुलींचं काय होईल याचा विचारही तुम्ही केला नाही का ठाकूर साहेब?" ती वेदनेने वीरसिंगच्या छातीला बिलगली. "मी तुमच्याशिवाय मरेन. मी तुम्हाला खरं सांगते, मी जगू शकणार नाही." ती आपल्या ओल्या ओठांनी त्याला वेड्यासारखे चुंबन देत राहिली, कधी त्याच्या छातीवर, कधी त्याच्या मानेवर, तर कधी त्याच्या गालांवर, आणि अखेरीस ती वेड्यासारखी तळमळत आपले मऊ ओठ त्याच्या ओठांवर ठेवून आपली उत्कटता पसरवत राहिली. ती वेडी झाली होती आणि वीरसिंग दगडासारखा निःशब्द कुमुदिनीच्या या प्रेमळ स्पर्शाला फक्त अनुभवत राहिला. आज त्याला स्वतःवरच खूप राग आला होता आणि ज्या अनंतने हे संकट टाळले होते
त्याच्यावर आता त्याचे प्रेम जडले होते. तो भावनांच्या आहारी गेला होता. त्याचे मन रागाने भरले होते. त्याने कुमुदिनीला आपल्या मजबूत बाहूंमध्ये घट्ट पकडले आणि तिला आपल्या मिठीत घेतले. अगदी हळुवारपणे म्हणाला, "मला माफ कर कुमुदिनी. मी काही काळासाठी विचलित झालो होतो. पण तुझ्या प्रेमाने मला तुझ्याकडे परत आणले आहे." तिच्या अश्रू भरलेल्या डोळ्यांनी ओठांनी स्पर्श करत तो प्रेमाने म्हणाला. त्याच्या डोळ्यांमध्ये चमकणाऱ्या खऱ्या प्रेमाने कुमुदिनीच्या काळजाला काटा आला. "रेश्मा थांब. अजून किती रडायचंय तुला? माझ्या बाळा." सुनंदा आपल्या मुलीला समजावत राहिली. "आई, आज आपण शोक करूया. तू एका मुलीची चिता पेटवली आहेस आणि दुसऱ्या मुलीला जिवंतपणी या आगीत ढकलले आहेस." ती जोरजोरात रडत होती. "थांब माझ्या निरागस बाळा. असं बोलून तुझ्या आईला दुखवू नकोस." ती स्वतःही रडू लागली. "रेश्मा बाळा, धीर धर. ती फक्त एक दोषी म्हणून इथे आहे. मी अनंतला ओळखते. तो तुझे हक्क दुसऱ्या कोणालाही कधीही देणार नाही. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. जर तसं असेल तर त्याने त्या मुलीला त्याच्या खोलीत का नेलं?" रेश्माच्या प्रश्नाने सुनंदा निशब्द झाली. ती दोषी मुलगी तिच्या नवऱ्याच्या खोलीत राहत नाही. ती नोकरांसोबत राहते. खरं सांग किंवा नको, तो तिच्या केसांचा गुलाम झाला आहे. एका कमी वयाच्या मुलीला पाहताच त्याचा तोल गेला. वैष्णवीचे तारुण्य आणि सौंदर्य रेश्माला सतावत होते. रेश्मा सुद्धा खूप सुंदर होती. पण भरपाई म्हणून आलेल्या त्या मुलीचे सौंदर्य काही वेगळेच होते. तिच्या विस्पाटलेल्या रूपातही ती तिच्या समोरच्या प्रत्येकाला आपले आकर्षण पसरवत होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनंतची शाल, जी तिने अंगाभोवती गुंडाळली होती. तिने रेश्माचे लक्ष वेधून घेतले होते. जणू काही ती तिच्या अंगावरून ओढून आणावी असे तिला वाटत होते. तो क्षण तिच्या मनात घोळत होता. वैष्णवीच्या अंगावरून अनंतची शाल फाडण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही. त्यावर फक्त रेश्माचाच हक्क होता. त्या विचाराने ती वेडी झाली होती आणि सुनंदा सुद्धा वैतागली होती. सुनंदाला जाऊन कुमुदिनीशी बोलावेसे वाटले, पण घरातील तरुण मुलीचा नुकताच मृत्यू झाला होता. या आकस्मिक मृत्यूने वाड्याची संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त केली होती. प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोंधळ सुरू झाला होता. खूप काही बदलले होते आणि खूप काही बदलणार होते. सुनंदाला आपल्या मुलीचे भविष्य अंधारात बुडताना दिसत होते. रेश्माच्या मनात एक नवीनच षड्यंत्र शिजत होते. या सगळ्याला कुमुदिनी जबाबदार होती. तिनेच अनंतला तिच्यापासून हिरावून घेतले होते. आता तिची पाळी होती. ती ठाकूर वीरसिंगच्या प्रेमात वेडी झाली होती. आपले अश्रू पुसत रेश्माने आपल्या आईकडे रोखून पाहिले. आता जरी तिने अनंतशी लग्न केले तरी तिला दुसरी पत्नीच म्हटले जाणार होते. जर दुसरी पत्नी व्हायचेच होते तर ठाकूर वीर सिंगची पत्नी म्हणून या किल्ल्याची ठाकूराणी का होऊ नये? रेश्माचे मन कुमुदिनीच्या द्वेषाने भरून गेले होते आणि याच द्वेषाने ती सर्व काही उद्ध्वस्त करणार होती. "माझी मुलगी कुठे आहे? तुम्ही तिला मला का भेटू देत नाहीत? ती ठीक आहे ना?" आशा गेस्ट हाऊसमध्ये घरात राहत होती, पण तिथून ती बाहेर जाऊ शकत नव्हती आणि तिला कोणी भेटूही शकत नव्हते. तिला इथे कोंडून ठेवण्यात आले होते आणि ती इथे 2 आठवडे झाले राहत होती. तिच्या मुलीसोबत काय केले जात आहे हे तिला माहीत नव्हते. ती मोलकरणीला विचारायची, पण ती तिला काही सांगायची नाही. ती फक्त तिला जेवण देऊन निघून जायची. "हे देवा, आम्ही हे काय करून बसलो? कृपया आम्हाला मदत करा. देवा, कृपया माझ्या मुलीला सुरक्षित ठेव. ती पूर्णपणे निरागस आहे." तो ठाकूर माझ्या मुलीसोबत काय करत असेल कोण जाणे? ती किती निरागस आणि लहान आहे. आशाला वैष्णवीची चिंता अधिकाधिक वाटू लागली होती, पण तिच्याकडे सुटकेचा कोणताही मार्ग नव्हता. ती आल्यापासून तिच्या खोलीतच बंद होती. ती बाहेर पाऊलसुद्धा टाकत नाही. जणू काही ती कुठली तरी राणी आहे आणि हा अनंत, मला माहीत नाही तो कुठे गायब होतो. रेश्मा डोके खाजवत होती. आता ती अनंत आणि वीर सिंगच्या अनुपस्थितीचा पुरेपूर फायदा घेणार होती. सुडाच्या भावनेने ती पूर्णपणे आंधळी झाली होती आणि विचार करण्याची तिची क्षमताच नाहीशी झाली होती. ती अनंतच्या खोलीत गेली आणि दार जोरात उघडले. वैष्णवी नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. एका नवीन पारंपरिक पोशाखात ती खूप सुंदर दिसत होती. गुलाबी रंगाचा घेरदार लांब स्कर्ट आणि सुंदर पांढऱ्या टॉपमधील तिचे तेजस्वी रूप अधिक उजळ कांती कोणालाही मोहित करण्यासाठी पुरेशी होती. एका मुलीमध्ये इतके सौंदर्य मी पहिल्यांदाच पाहिलंय. ती खूप प्रभावित होती. रेश्माने एक दीर्घ श्वास घेतला आणि वळून गेली. "मी एवढ्या मोठ्या खोलीची मालकीण झाले असते." रेश्माचे द्वेष आणि तिरस्काराने विचार केला. "एकदा का मी ठाकुराणी झाले, मग मी या मुलीला वाड्यातून बाहेरचा रस्ता दाखवणार." मनातल्या मनात असा विचार करत तिने वैष्णवीकडे एक कठोर, रेषपूर्ण कटाक्ष टाकला. तुला काही काम होतं?" वैष्णवी 2 आठवड्यांपासून या खोलीत एकटीच राहत होती. अनंत सिंग खोलीत आला नव्हता. तो वाड्यात आहे की नाही हे सुद्धा वैष्णवीला माहीत नव्हते. तिला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवल्या गेल्या होत्या. मोलकरीण दिवसातून 3 वेळा जेवण आणून देत असे आणि तिला आणखी काय हवे असल्यास ती मोलकरणीला सांगायची आणि ती ते आणून द्यायची. पण तिच्या खोलीत कोणीही येत नसे आणि आज अचानक
एक मुलगी त्या खोलीत आली आणि तिच्याकडे इतक्या रागाने बघू लागली की वैष्णवीला ते सहन होईना. हो, मी फक्त तुला सांगायलाच आले होते की ही खोली जिथे तू आता उभी आहेस आणि ज्या माणसाशी तू लग्न केलंस ती माझी होती. ही खोली माझी असायला हवी होती आणि तू माझ्या आणि अनंतच्या मध्ये आलीस. तू आम्हाला वेगळं केलंस, आमचं लग्न उद्ध्वस्त केलंस आणि तू इथे खोलीत बसून मजा करत आहेस. विसरलीस का? तू भरपाई म्हणून आली आहेस. आनंद तुला कधीही बायकोसारखी वागणूक देणार नाही, कळतंय का? तिचं हे बकवास ऐकून वैष्णवी खेदाने तिच्याकडे बघत राहिली. ती मुलगी कदाचित खूप रागवलेली किंवा गेली असावी. वैष्णवीला काही कळत नव्हते. तुम्ही काय म्हणताय? यात मला काही रस नाही दीदी. काय? तू मला काय म्हणालीस? मी तुला दीदीसारखी दिसते का? तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच रेश्माने रागाने तिला मध्येच थांबवलं. तिने तिला दीदी म्हटल्याने रेश्माच्या अंगाला जणू आगच चढली होती. तू काही दूध पिणारी पोर आहेस का? तू मला दीदी म्हणतेस? रेश्मा प्रचंड राग आला होता. नाही, मी फक्त आदराने म्हणाले. तुला आवडत नसेल तर मी नाही म्हणणार. वैष्णवीने निरागसपणाचा लवलेशही न ठेवता रेश्माला म्हटले. असं निरागसपणाचं नाटक करण्याची गरज नाही. मला तुझे हेतू चांगलेच माहीत आहे. ज्या उद्देशाने तू आणि तुझी आई इथे आला आहात ते ध्येय कधीही साध्य होणार नाही. माझी आई कुठे आहे ते तुम्हाला माहीत आहे? वैष्णवीच्या डोळ्यात पाणी आले. जणू काही रेश्माला तिची कमजोरी सापडली होती. हो, मला माहीत आहे. त्याने तुझ्या आईला तुरुंगात टाकले आहे. रेश्माने वैष्णवीला चिथावण्यासाठी खोटेपणाचा आधार घेतला. काय? त्याने माझ्या आईला तुरुंगात टाकले आहे? लग्नाच्या वेळी त्याने मला सांगितले होते की तो माझ्या आईला सोडवेल. तो माझ्याशी खोटं बोलला. वैष्णवीला मोठा धक्का बसला. अरे, असं आहे का? मग मला तुझी खूप दया येते. त्याने एक मुलगी गमावली आणि त्या बदल्यात त्याला तुम्ही दोघे मिळाल्या. एक तू आणि दुसरी तुझी आई आणि तुझा तो मामा. तो एखाद्या फरारी गुन्हेगारासारखा पळून गेला. तसंही तुला लाज वाटायला हवी त्या मामाबद्दल, जे तुम्हा दोघांना, आई आणि मुलीला एकटं सोडून पळून गेला. तिच्या बोलण्यावर वैष्णवीने तिच्याकडे रागाने पाहिले. मी तुला माझ्या कुटुंबावर टिप्पणी करायला सांगितले नव्हते. जर तू काही कामासाठी आली असशील तर मला सांग, नाहीतर निघून जा. वैष्णवी इतक्या उद्धटपणे बोलली की रेश्मा फक्त तिच्याकडे बघतच राहिली. तुझी जीभ कात्रीसारखी चालते. तुझ्या आईने तुला शिष्टाचार शिकवले नाहीत का? माझ्या आईने मला खूप काही शिकवलंय. विशेषतः तिने मला शिकवलं की जर कोणी विनाकारण त्रास दिला तर तू त्याचा चेहरा फोडायला पाहिजे. तिच्या मनगटावरून हात फिरवत कपाळावर आठ्या आणत ती म्हणाली, आधी तुझ्यावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध लढ. जिथे मला अन्यायाचा तराजू तुझ्या बाजूने झुकलेला दिसतोय. तुला फक्त तुझी जीभ वापरता येते. तू काहीही करू शकत नाहीस. रेश्माने तिला चिथावले आणि ती स्वतःच बाहेर निघून गेली. तर वैष्णवी प्रचंड संतापली होती, विशेषतः अनंतवर, ज्याने तिला फसवले होते. तेव्हाच तिला वाटले की मी बाहेर जाऊन का शोधू नये की त्याने माझ्या आईला तुरुंगात टाकले आहे की नाही. रागाने विचार करत तिने मोलकर्णीकडे तिचा मोबाईल फोन मागितला. पण मोलकर्णीने घाबरून विचारले, बीबीजी, तुम्ही मोबाईल फोनचं काय करणार? वैष्णवीने आपला राग आवरत म्हटले, मला तुमच्या धाकट्या ठाकूर आनंदशी बोलायचे आहे. मोलकरीण म्हणाली, ठीक आहे, मी नंबर डायल करते. तिने आनंदचा नंबर डायल करायला सुरुवात केली तर वैष्णवी छातीवर हात बांधून तिच्याकडे पाहत होती. कॉल लागणारच होता. तेवढ्यात आनंद स्वतः आपल्या मोबाईल फोनकडे नजर टाकत खोलीत शिरला आणि त्याने मोलकर्णीला वैष्णवीच्या शेजारी उभे असलेले पाहिले. अचानक छोटे ठाकूर तिथे दिसताच मोलकर्णीने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. छोटे ठाकूर, ते बीबीजींना तुमच्यासोबत. पण अनंतने तिला मध्येच थांबवले आणि पटकन बाहेर पाठवून दिले. ती गेल्यावर तो वैष्णवीकडे वळला, जिचा चेहरा आता रागाने टोमॅटोसारखा लाल झाला होता. कदाचित आंघोळीनंतर ती आपला दुपट्टा घ्यायला देखील विसरली असावी. त्यामुळे तिचं कोमल नाजूक आकृती स्पष्ट दिसत होती. का माहीत नाही, पण अनंतच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती. त्याने याआधीही सुंदर मुली पाहिल्या होत्या आणि अगदी आधुनिक प्रकारच्या मुली देखील पाहिल्या होत्या. पण त्याचे हृदय आजच्यासारखे अस्वस्थ कधीही झाले नव्हते. तिचे ओले केस तिच्या खांद्यावर पसरलेले होते आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील तिची ती अदा त्या क्षणी धुमाकूळ घालत होती. जणू काही अनंतची नजर तिच्या निरागस सौंदर्यावर खिळून राहिली होती. पण स्वतःला सावरत त्याने अगदी हळू आणि गंभीर आवाजात विचारले, काही काम होतं का? वैष्णवीने डोळ्यात राग आणून थेट त्याच्या डोळ्यात पाहिले आणि अत्यंत कठोर स्वरात म्हणाले, माझी आई कुठे आहे आनंद? त्याने तिच्याकडे अत्यंत गंभीरपणे पाहिले आणि तितक्याच परिपक्वतेने पुढे सरकत उत्तर दिले. तो तिच्या इतक्या जवळ आला की वैष्णवीला त्याच्या श्वासाची ऊब जाणवत होती. आनंदने आपले घड्याळ काढून बाजूच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले आणि म्हणाला, मी तुला सांगितले होते, ती गेस्ट हाऊसमध्ये आहे. वैष्णवीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आणि त्यांच्यातील अंतर पूर्णपणे कमी केले, ज्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली. रागाने थरथरणाऱ्या आवाजात ती म्हणाली, तुम्ही खोटं बोलत आहात. तुम्ही माझ्या आईला कैद करून मला या खोलीत कोंडून ठेवले आहे. वैष्णवीच्या मोकळेपणाने आणि तिच्या जवळीकतेने आनंद आश्चर्यचकित आणि विलक्षण भावूक झाला. त्याने
त्याने वैष्णवीकडे आकर्षकपणाने पाहिले आणि हळू आवाजात म्हणाला, "तू काय म्हणत आहेस? मला काही कळले नाही. तुला कळले नाही की तुला समजून घ्यायचे नाही. तू इथला सरदार आहेस. मग तू माझे काही करू शकतो का?" तिचा हा वेडेपणा आणि धारदार आवाज पाहून अनंतलाही राग आला. गेल्या आठवड्याभरापासून तो किती त्रास सहन करत होता हे फक्त त्यालाच माहीत होते आणि त्यात भर म्हणून त्यावर आरोपही होत होते. त्याने वैष्णवीचा कोमल हात घट्ट दाबला आणि मग तिच्या डोळ्यात पाहत गंभीर आवाजात म्हणाला, "पहिली गोष्ट म्हणजे मी सरदार नाही आणि दुसरी गोष्ट, मी तुझ्यासोबत असं काय केलं आहे की तुला इतका राग येतोय? संपूर्ण पंचायतीसमोर तुझ्याशी लग्न करून मी तुला माझी पत्नी म्हणून आणले आहे आणि माझ्या खोलीत ठेवले आहे. माझी इच्छा असती तर मी तुझ्यात दिलासा शोधू शकलो असतो, तुझ्या अधिक जवळ येऊ शकलो असतो, आपल्या दोघांमधल्या सगळ्या भिंती तोडू शकलो असतो. पण मी तसं केले नाही, कारण मला तुझी आणि तुझ्या आईची काळजी वाटते." खरं तर 2 आठवडे उलटले होते आणि तो आपल्या आई आणि भावासमोर, वीर सिंग समोर उभ्या असलेल्या त्या मुलीच्या हक्कांसाठी मनातल्या मनात एक मोठी लढाई लढत होता. आईला वाटत होते की त्या मुलीला वाड्यातून हाकलून द्यावे आणि भावाला वाटत होते की तिला वाड्यात मोलकरीण म्हणून ठेवावे, कारण ती नुकसान भरपाई म्हणून आली होती. पण आनंदच्या मनात त्या तरुण मुलीबद्दल काहीतरी वेगळेच होते. जो कोणी दोषी असेल फक्त त्यालाच शिक्षा झाली पाहिजे यावर तो ठाम होता. जोपर्यंत ती व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत तो वैष्णवीला सर्वांपासून लपवून स्वतःच्या खोलीत सुरक्षित ठेवेल आणि त्यानंतरच तिला सोडेन. पण वाड्यात कोणीही त्याचे ऐकायला तयार नव्हते. तिच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी अनंतने तिला खोलीतच राहायची सूचना दिली होती, जेणेकरून ती कोणाच्या तरी दुष्ट कार्यस्थानाची किंवा रागाची बळी ठरू नये. पण इथे मात्र परिस्थिती उलटली होती. उलट त्याला त्या लहरी मुलीचे कठोर शब्द सहन करावे लागत होते. अनंतने तिला दूर ढकलले. यावेळी वैष्णवीने अत्यंत दुःखी असण्याचा आणला तोंड फुगवले आणि म्हणाली, "तुम्ही माझ्याशी खोटं बोलून माझ्याशी लग्न केलंत. काय झालं? माझ्या आईचं अपहरण झालं आणि माझंही. आमची काय चूक होती? हा कायदा नेहमी तुमच्यासारख्या फक्त शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांनाच का वाचवतो?" अनंतने क्षणभरही विचार न करता वैतागून डोक्याला हात लावला. याचा अर्थ असा होतो की त्याच्या रागाचा त्या मुलीवर काहीच परिणाम झाला नव्हता. अगदी त्याच्या समजवण्याचाही काहीच परिणाम झाला नाही. तुझ्या रिकाम्या डोक्यात मूर्खपणाशिवाय दुसरं काहीही भरलेलं नाही. तुझ्या या बाष्कळ प्रश्नांची माझ्याकडे उत्तरे नाहीत. देवासाठी शांत बस आणि मला थोडा वेळ आराम करू दे. आयुष्यात पहिल्यांदाच अनंतला एखाद्या मुलीचा इतका राग आला होता. या येऊ घातलेल्या संकटाने त्याला आधीच खूप अस्वस्थ केलं होतं. वैष्णवीने रडविलेला चेहरा केला, डोळे फिरवले आणि गदगदलेल्या आवाजात आग्रह केला, "मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईकडे घेऊन चला. मला तुमच्या या भुताटकीच्या महालात राहायचे नाही. मला परत माझ्या घरी पाठवा." हे ऐकून अनंतला प्रचंड राग आला. एका सामान्य मुलाप्रमाणे तो कमरेवर हात ठेवून तिच्यासमोर उभा राहिला आणि चिडून म्हणाला, "मग परत जाणार का? त्या दिवशी मी पत्ता विचारत होतो, तेव्हा तू गप्प बसली होतीस आणि आता Google मॅपशिवाय परत कशी जाणार?" वैष्णवीने कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे बोट दाखवत स्पष्टपणे म्हटले, "हो, मग माझ्या मामापर्यंत पोहोचण्यासाठी तू मला माझा पत्ता विचारत होतास. मला चांगलंच माहीत आहे. आधी माझी आई आणि आता माझा मामा. तुझं चाललं असतं तर तू आमच्या संपूर्ण कुटुंबाला तुझ्या वैयक्तिक तुरुंगात डांबून ठेवलं असतंस." वैष्णवीची कात्रीसारखी न थांबणारी जीभ पाहून अनंतला आश्चर्य वाटले. आजपर्यंत या वाड्यातील स्त्रियांनी पुरुषांशी बोलण्यासाठी कधीही आवाज चढवला नव्हता किंवा डोळेही वर केले नव्हते आणि इथे भागीदारी म्हणून आलेली ही मुलगी सिंहाच्या गुहेत शिरून त्याच्यावर गर्जना करत होती. "तुझी जीभ किती धारदार आहे. माझ्या हातात असतं तर मी तुझ्या त्या फरार मामाला ठार मारलं असतं, ज्याने आमच्या वाड्याच्या मुलीला मारून त्या वाड्याची शांतता भंग केली." आनंदचा अत्यंत संतप्त स्वर वैष्णवी थोडी चकित झाली. काही क्षण त्यांची नजर खिळून राहिली. ते पापणी न मिटवता एकमेकांकडे पाहत राहिले. मग वैष्णवीने स्वतःला सावरले आणि झटकन वळून म्हणाली, "माझ्या मामांनी काहीही केलेलं नाही, कळतंय का? तुझी बहीण स्वतःच गाडीसमोर आली. मामांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण जणू काही तिला स्वतःलाच मरायचं होतं." वैष्णवीच्या या नवीन आणि धक्कादायक खुलाशाने आनंदचे डोळे विस्फारले. त्याला प्रचंड धक्का बसला. कुमुदिनी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती, तेव्हा रेश्मा स्वयंपाकघरात आली. ती कॉफी मेकरमध्ये कॉफी बनवू लागली. तिला पाहून कुमुदिनीने तिच्याकडे दुर्लक्ष केले. रेश्मा कॉफी बनवताना प्रेमाने काहीतरी गुणगुणत होते. महिमाच्या निधनाला फक्त 2 आठवडेच झाले होते, त्यामुळे तिच्या गुणगुणण्याने कुमुदिनीला खूप वाईट वाटले, पण ती गप्प राहिली. तेवढ्यात मोलकरीण आले आणि तिने सांगितले, "वहिनी, ठाकूर साहेब आले आहेत." कुमुदिनीने होकारार्थी मान हलवली आणि ती कॉफी मेकरकडे गेली. वीर सिंगला घरी आल्याबरोबर कॉफी पिण्याची सवय होती. पहिली त्याच्या आईने बनवलेली आणि लग्नानंतर त्याच्या पत्नीने बनवलेली. दरम्यान रेश्मा हातात कॉफीचा मग घेऊन आधीच बाहेर गेली होती. "वहिनी, कुठे हरवलात?" आज रेश्माची तयारी पाहून आश्चर्यचकित झालेली ती कॉफी बनवू लागली. पण मोलकरणीच्या व्यत्ययाने
ती अचानक दचकली. कॉफी बनवत असतानाच ती आपल्या खोलीकडे गेली आणि दार उघडले. पण समोरचे दृश्य पाहून ती जागी स्तब्ध झाली. तू इतक्या खात्रीने कसं सांगू शकतेस की माझ्या बहिणीने मुद्दाम गाडीसमोर धाव घेतली? अनंतला तिच्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. वैष्णवी खेदाने म्हणाली, कारण आम्ही एकाच गाडीत होतो. मामांनी तिला वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले ते आम्ही पाहिलं. पण ऐनवेळी ब्रेक लावूनही तुमच्या बहिणीला गाडीचा धडक बसली. तिचे शब्द ऐकून अनंत लगेच खोलीतून बाहेर पडला आणि थेट महिमाच्या खोलीकडे धावला. नक्कीच काहीतरी लपवले जात होते. असे काहीतरी रहस्य जे त्यांना माहीत नव्हते. त्याची बहीण निघून गेल्यापासून तिच्या खोलीत कोणीही आले नव्हते. आज जेव्हा तो इथे आला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याच्या बहिणीचे हसणे आणि आठवणी त्याला छळत होत्या. त्याने तिचे कपाट उघडले आणि सर्व कागदपत्रे तपासली. त्याने ड्रॉवर उघडला आणि त्याला महिमाचा मोबाईल फोन सापडला, जो बंद होता. तो चार्जिंगला लावून तो पुन्हा महिमाची खोली शोधू लागला. तेव्हा त्याला कपाटात एक लिफाफा सापडला. जेव्हा त्याने तो उघडला तेव्हा तेव्हा आतील फोटो पाहून अनंतचे हात थरथरले. ती महिमाची आणि एका मुलाची अत्यंत आक्षेपार्ह फोटो होते आणि तो मुलगा अनंत त्याला चांगलंच ओळखत होता. फोटोसोबत एक पत्रही होते, जे थरथरत्या हातांनी उघडल्यावर अनंतला असं वाटलं जणू अख्खा वाडाच त्याच्यावर कोसळला आहे. ठाकूर वीरसिंग पलंगाला टेकून बसले होते. तेव्हा रेश्मा हळूच त्यांच्या दिशेने चालत आली. ते आपल्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त होते. त्यामुळे रेश्मा येत आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. थोडे जवळ झुकताच तिच्या हातातून कॉफी निसटली आणि त्यांचा पूर्ण शर्ट खराब झाला. काय उद्धटपणा आहे? कॉफी आणायला तुला कोणी सांगितलं? तू सगळी कॉफी माझ्यावर सांडलीस. वीरसिंग रागाने ओरडले. मला माफ करा ठाकूर साहेब, माझ्याकडून चूक झाली. रेश्मा लगेच आपल्या दुपट्ट्याने वीरसिंगचा शर्ट पुसू लागली. तिने हाताने कॉफी साफ करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी तिने मोठ्या कौशल्याने त्याच्या शर्टची बटणे काढली. हे काढा, मी धुवून आणते. इतक्या प्रेमाने आणि निरागसपणे बोलून तिने वीरसिंगला आश्चर्यचकित केले. आज तिचे हावभाव आणि वागणूक वेगळीच वाटत होती. तो अजून हे पाहतच होता तेवढ्यात रेश्मा जणू काही घसरून थेट त्याच्यावर पडली. वीरसिंगने विचार न करता तिला पूर्ण संपर्क टाळण्यासाठी आपला हात तिच्या कमरेभोवती टाकला. त्या क्षणी कुमुदिनीने दरवाजा उघडला आणि त्यांना इतक्या जवळच्या अवस्थेत पाहून ती थक्क झाली. कुमुदिनीला पाहताच वीरसिंगने रेश्माला मागे ढकलले आणि ती दूर जमिनीवर पडली. तो जागेवरून उठला आणि आपल्या शर्टची उघडी बटणे पाहत त्याने कुमुदिनीकडे नजर टाकली, जी डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या पतीकडे पाहत होती. वहिनी, कॉफी सांडली ही एक चूक होती, नाहीतर दुसरं काही नाही. वीरसिंग आणि कुमुदिनी एकमेकांकडे पाहत असताना रेश्माने मोठ्या हुशारीने कुमुदिनीच्या मनात शंकेचे बीज पेरले. वीरसिंगला या क्षणी कुमुदिनीच्या डोळ्यात विश्वासाची गरज होती, तर दुसरीकडे कुमुदिनी विश्वास आणि अविश्वासाच्या कठीण परीक्षेतून जात अगदी सहजपणे वीरसिंगच्या दिशेने पुढे सरकली. तुमची कॉफी. कॉफीचा मग टेबलावर ठेवत ती सहजपणे म्हणाली. तिने सामान्य दिसण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज थरथरत होता. रेश्माने एक खोल आणि कुटील हास्य केले आणि ती तिथून निघून गेली. तिने दोन्ही बाजूंना आग लावली होती. आता फक्त हे बघायचे होते की ज्वाला आधी कुठे भडकतो, वीरसिंगच्या आयुष्यात की अनंतच्या आयुष्यात. अनंत यावेळी खूप वेगाने गाडी चालवत होता. त्याला शक्य तितक्या लवकर आपल्या गतव्यवस्थानी पोचायचे होते. एका घरासमोर गाडी थांबवून तो बंदूक लोड करत घरात शिरला. त्याच्या हातात बंदूक पाहून तिथे उभी असलेली मोलकरीण घाबरली. साहेब, साहेब, ती मोठ्याने किंचाळली. अनंतने तिथे ठेवलेल्या फुलदाणीवर गोळी झाडली आणि ती फोडली. मोलकरणीने प्रचंड भीतीने आपले कान झाकून घेतले. त्या क्षणी अनंतला पाहताच आकाश जिन्यावर थांबला. तू? आकाशचा चेहरा फिका पडला. अनंतला इतक्या रागात पाहून तो भीतीने मागे सरकला. त्याची पत्नी दुसऱ्या बाजूने बाहेर आली. आकाश? हा कोण आहे? ती खूप घाबरली होती. अनंतने आपल्यासमोर उभ्या असलेल्या आकाशकडे भेदक नजरेने पाहिले. आपली बंदूक लोड केली आणि थेट आकाशच्या खांद्यावर नेम धरला. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्याने ट्रिगर दाबला आणि त्याची पत्नी मोठ्याने किंचाळली. त्या क्षणी आकाशची लहान मुलगी मोठ्याने रडू लागली. पुढची गोळी झाडण्यासाठी ट्रिगरकडे जाताना अनंतचे बोट अचानक थांबले. ती निष्पाप मुलगी आणि त्याची पत्नी आकाशच्या बाजूला उभी होती. घाबरलेल्या नजरेने अनंतकडे पाहत होती. अनंत पुढची गोळी झाडू शकला नाही. तो त्याच्या बहिणीच्या गुन्हेगाराला मारू शकला असता. तो कोणाच्या तरी मुलाला, कोणाच्या तरी नवऱ्याला मारू शकला असता, पण तो एका लहान मुलीकडून तिचा बाप कसा हिरावून घेऊ शकला असता? तेवढ्यात अनंतचा हात खाली पडला. आकाशच्या पत्नीने क्रूरतेने अनंतकडे पाहिले. अनंतने डोके हलवले. मी किती मूर्ख आहे. मी तुझ्या कृत्याची शिक्षा द्यायला आलो होतो, पण मी विसरलोच की देवापेक्षा मोठा न्याय कोणीही करू शकत नाही. माझ्या देवाने तुला सुद्धा एक मुलगी दिली आहे. आता फक्त प्रार्थना कर की तुझी कृत्य तुझ्या मुलीकडे परत फिरून येऊ नयेत. मी माझ्या बहिणीचं प्रकरण देवावर सोपवतो. तोच तुला तुझ्या कृत्यांची शिक्षा देईल. अनंतने आकाशला तो आरसा दाखवला होता, ज्यात स्वतःचा चेहरा पाहून त्याला धक्का बसला होता. होय, त्याने एक गंभीर पाप केले होते.
ठाकूर वीर सिंग सोबत वैर उरकत असताना तो त्याच्या बहिणीपर्यंत पोहोचला होता आणि तिच्या एकांतातील असहाय्यतेचा फायदा घेऊन त्याने तिचे काही अश्लील फोटो सुद्धा काढले होते. प्रेमाच्या धुंदीत महिमा त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला तयार झाली. मात्र जेव्हा आकाशने सर्व काही त्याच्या नावावर हस्तांतरित करणाऱ्या काही मालमत्तेच्या कागदपत्रांवर तिच्या भावाची सही घ्यायला सांगितले तेव्हा महिमाने स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर आकाशने तिला फोटो पाठवले. त्याने तिला ते ब्लॅकमेल करण्यासाठी पाठवले होते आणि एवढेच नाही. जेव्हा महिमा गरोदर राहिली तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. आता तिला फक्त एकच मार्ग दिसत होता, मृत्यू. आणि वाड्यातून बाहेर पडताना गाडीसमोर येऊन तिने आपला जीव गमावला. अनंतने ब्रेक लावून वाड्याबाहेर गाडी थांबवली. आज त्याच्या हृदयाला खूप वेदना होत होत्या. हा कसला भाऊ, स्वतःच्या आयुष्यात आणि स्वतःच्या जगात इतका हरवलेला की त्याला हेही कळले नाही की त्याची बहीण किती वेदना सहन करत आहे. त्याने एकदाही तिचा विचार केला नाही. जी मुलगी नेहमी हसतमुख असायची ती अचानक इतकी शांत आणि हरवून कशी जाऊ शकते. आज अनंतला स्वतःवर खूप राग येत होता. तो बराच वेळ गाडीच्या सीटच्या पाठीला टेकून विचार करत बसला होता. गाडीतून उतरल्यावर तो एका पराभूत माणसाप्रमाणे हवेलीत शिरला. आपला मुलगा आत येताना पाहून गायत्री जागेवरून उठली. नोकराणीने तिला सांगितले होते की अनंत रागाच्या भरात वाड्यातून निघून गेला होता. सगळं काही ठीक आहे ना बाळा, तुझी तब्येत बरी नाहीये असं दिसतंय. त्याची विस्कटलेली आणि दयनीय अवस्था पाहून गायत्रीला धक्काच बसला. आई, त्याने लगेच आईला मिठी मारली. जणू कोणीतरी तिचं हृदयच काढून घेतलं होतं. अनंत, काय झालं? तू असा का वागतोयस? सांग मला. काय कोणी काही बोललं का? ती आपल्या मुलाच्या डोळ्यात पाहत होती. आई, अनंतला सत्य सांगायचे होते पण तो सांगू शकला नाही. सगळ्यांच्या नजरेत तो फक्त एक गाडीचा अपघात होता. त्याच्या बहिणीने एवढी मोठी चूक केली होती हे तो सगळ्यांना कसे सांगणार होता? ती दुसऱ्या पुरुषासोबत नात्यात होती आणि आई होणार होती. चूक फक्त त्या बाहेरच्या माणसाचीच होती का? महिमा पूर्णपणे निर्दोष होती का? नाही, तिचीही चूक होती. सगळ्यांचीच होती. एकाच घरात राहून एकमेकांबद्दल इतकी बेफिकीर, एकाच आई-वडिलांची मुलं इतकी दुरावलेली कशी? की कोण कोणत्या चुकीच्या वाटेवर गेलंय हे त्यांना कळलंही नव्हतं. काय महिमा? अनंत, मला सांग. गायत्रीजींच्या काळजात धस्स होऊ लागलं. काही नाही, काही नाही आई, काही नाही. मला तिची आठवण आली. अनंत, त्याने लगेच स्वतःला सावरले आणि तो आपल्या खोलीकडे निघाला. तेवढ्यात त्याने रेश्माला जिन्यावरून खाली येताना पाहिले. तिला पाहताच अनंतच्या कपाळावर असंख्य आठ्या पडल्या. प्लीज रेश्मा, मला वाचव. जर कोणाला कळलं तर मी मरेन. तू केलेल्या या सगळ्या घृणास्पद गोष्टीनंतर तुला जगण्याचा काहीही अधिकार नाही. तुझ्यासाठी मरणंच बरं. रेश्माच्या बोलण्यावर महिमाचा विश्वासच बसत नव्हता. तू तू मला म्हणाली होतीस की आकाशचं माझ्यावर खरं प्रेम आहे आणि मी मी तुझं ऐकत राहिली. तू काही लहान मुलगी होतीस का? मी सांगितल्याप्रमाणे तू गप्प गेलीस. माणसांची स्वतःची बुद्धी आणि समज असते. म्हणजे रेश्मा, तू मला जाळ्यात अडकवण्यासाठी आकाशसोबत कट रचलास? पुरे कर. जसं मीच तुला जाळ्यात अडकवलं. जणू काही तुला स्वतःला आकाशसोबत झोपायची इच्छा नव्हती. अनंतने डोळे घट्ट मिटून घेतले. हे सर्व व्हॉट्सॲप व्हॉईस मेसेजेस होते जे व्हॉट्सॲप डिलीट झाल्यावर बॅकअपमधून परत मिळवले होते. अनंत स्वतःला आवरू शकला नाही आणि समोर उभ्या असलेल्या त्या मुलीवर गोळी झाडण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही, जिच्या कटाने सर्व काही उद्ध्वस्त केले होते आणि त्याच्या बहिणीला या जगातून हिरावून घेतले होते. जर तुम्ही माझ्यामुळे इतक्या वैतागला असाल तर मी तुम्हाला पुन्हा लग्न करण्याची मनापासून परवानगी देते ठाकूर साहेब. तुम्हाला हव्या त्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करू शकता, पण दुसऱ्या स्त्रीकडे जाण्यापूर्वी आपल्या नात्याला कायदेशीर स्वरूप द्या. कुमुदिनीचे शब्द भाल्यासारखे वीरसिंगच्या काळजात घुसले. त्याने तिला झटकून ओढून मिठी मारली. कुमुदिनी, माझं ऐक. तू मला ओळखत नाहीस का? माझ्या चारित्र्याकडे पाहून तुला वाटतं का की मी वाईट आहे? ती हळूच कुजबुजली. नाही, अजिबात नाही. मी तुझ्याबद्दल कधीच वाईट विचार केला नाही, पण तू एक पुरुष आहेस. धर्म आणि रीतिरिवाज प्रगतीला वाव देतात. म्हणून तुझ्या मुलासाठी तू पुन्हा लग्न कर. डोळ्यातून अश्रू वाहत असताना ती पुढे म्हणाली, तुझा हा मूर्खपणा पुरे झाला. वीरसिंगने तिला आणखी जवळ ओढले. आता कान उघडे ठेवून माझं ऐक. माझं आयुष्य, माझं हृदय आणि माझ्या मनात फक्त एकच मुलगी आहे, माझी कुमुदिनी, माझ्या मुलींची आई. ठाकूर वीरसिंग ही जागा दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही आणि कधीही देणार नाही. वीरसिंगने कुमुदिनीला एका झटक्यात सोडले. आपला शर्ट फाडला आणि फेकून दिला. त्याच्या छातीवर सांडलेल्या कॉफीमुळे भाजल्याची खून स्पष्ट दिसत होती आणि कुमुदिनी वेदनेने विव्हळली. हे हे कसं झालं? कुमुदिनीने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण वीरसिंगने तिचा हात झटकून दूर केला. मी करतो, जवळ येऊ नकोस. तो रागाने आणि संतापाने बोलत बाथरूमच्या दिशेने जाऊ लागला, तर कुमुदिनी मुकाट्याने रडू लागली. तिचा वीरसिंग तिच्यावर रागवला होता. आता ती त्याला कशी समजावणार? वीरसिंग बाथरूममधून बाहेर आला. त्याने फक्त
लंगोटी घातली होती आणि खांद्यावर टॉवेल लटकत होता. आरशासमोर उभं राहून कॉफीच्या जळजळीमुळे छातीवर आलेल्या लाल डागांवर त्याने मलम लावायला सुरुवात केली. जळजळ इतकी तीव्र होती की तोंडातून एक हलकासा आक्रोश बाहेर पडला. कुमुदिनीने वेदनेने त्याच्या रुंद पाठीला मिठी मारली. "या रागाची शिक्षा मला देऊ नका वीरसिंग. मी ते सहन करू शकणार नाही. माझ्यावर संशय घेण्यापूर्वी तू याचा विचार करायला हवा होतास." कुमुदिनीला आपल्या हातात धरून त्याने आपल्या समोर आणले. "जे मी डोळ्यांनी पाहिले ते मी नाकारू शकत नव्हते. मला वाटले की तुम्ही कदाचित मुलासाठी आसुसलेले आहात. म्हणूनच तुम्हाला आनंदी करण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा लग्न करण्याची परवानगी दिली." "ठाकूर साहेब वीर सिंग." यांनी तिच्या ओठांवर बोट ठेवले. "असे कधीही घडले नव्हते. विचारही करू नकोस." असं म्हणत वीर सिंगने तिला मिठी मारली. कुमुदिनीने हळूच आपले ओठ त्याच्या छातीवरच्या लाल खुणेवर टेकवले आणि जणू काही वीर सिंगच्या मत्सरालाच दिलासा मिळाला. "आणा, मी लावते. आता त्याची गरज नाही. आजारावर औषध मिळालं आहे." डोळे मिचकावत त्याने कुमुदिनीला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. तिला स्वतःलाही आपल्या प्रिय पतीची मिठी सोडायची नव्हती. म्हणून असहाय्यपणे त्याच्या मिठीत गेली आणि वीर सिंग तिच्यासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करत राहिला. थोड्याच वेळात कुमुदिनी त्याच्या छातीवर पडून दीर्घ श्वास घेत होती आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवताना वीर सिंगला आतून शांतता मिळाली. ते बोलणारच होते तेवढ्यात त्यांना बाहेरून किंचाळण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून ते दोघे एकमेकांकडे बघून स्वतःला सावरले आणि बाहेर धावले. रेश्मा पायऱ्यांवरून घरंगळत खाली येत होती, पण तिला कोणीही मदत केली नाही. खरे तर रेश्मा मोठ्या एटीत एक एक पायरी उतरत होती. तिचे पूर्ण लक्ष अनंतवर होते. तेवढ्यात अचानक तिचा पाय लटपटला आणि ती पहिल्याच पायरीवरून खाली पडली. अनंत एखाद्या निर्जीव दगडासारखा तिथे उभा राहून तिला पडताना बघत होता. जेव्हा ती शेवटच्या पायरीवर पडली तेव्हा तिची आई तिच्याकडे धावली. जर दुसरीकडे गायत्री सुद्धा तोंडावर पडलेल्या आणि आता बेशुद्ध झालेल्या रेश्माला पाहण्यासाठी पुढे धावली. फरशीवर रक्त पसरलं होतं. "अनंत, अनंत माझं बाळ." सुनंदाजींनी मान वर करून अनंतला हाक मारली, जो वर जिन्यावर कोणत्याही भाव न दाखवता फक्त त्यांच्याकडे पाहत उभा होता. आवाज ऐकून कुमुदिनीने आणि वीर सिंगही तिथे धावत आले. तर वैष्णवी सुद्धा बाहेर येऊन रेलिंगजवळ उभी राहिली आणि सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. अनंतला पुतळ्यासारखा उभा असलेला पाहून वीर सिंग पटकन जिन्यावरून खाली उतरला आणि वीर सिंगने रेश्माची नाडी तपासली. सुनंदाजींनी मोठ्या आशेने वीर सिंगकडे पाहिले, पण त्याने नकारार्थी मान हलवली आणि दुःखाने सुनंदाजींकडे पाहिले, ज्यांना पाहून त्या रडू लागल्या आणि कपाळावर हात मारू लागल्या. गायत्रीजींच्या डोळ्यात पाणी दाटून येत होते. सर्वांकडे भावशून्य नजरेने पाहत अनंत जिना चढून आपल्या खोलीकडे निघाला, जिथे त्याला वैष्णवी बाहेर उभी असलेली दिसली. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो सरळ आत गेला. तर खाली पुन्हा एकदा शोकाचे वातावरण पसरले होते. सर्वत्र आक्रोश ऐकू येत होता. अवघ्या काही दिवसांपूर्वीच एका तरुण मुलीचा मृत्यू झाला होता आणि आज दुसऱ्या एका तरुण मुलीच्या अंत्ययात्रेने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. आज रेश्माच्या निधनाला 2 आठवडे पूर्ण झाले होते आणि महिमाच्या निधनाला जवळपास 1 महिना झाला होता. गरिबांमध्ये अन्न आणि देणग्यांचे वाटप करण्यात आले. या प्रत्येक प्रयत्नात अनंत आघाडीवर होता. त्याने आपल्या बहिणीच्या नावाने शक्य तितकी देणगी दिली. तो शक्य तितके दानधर्म करत होता. त्याच्या बहिणीने एक चुकीचा आणि वेदनादायक मृत्यू स्वीकारला होता. त्याला इच्छा असूनही ते क्षण परत आणता आले नसते, पण तो आपल्या बहिणीच्या आत्म्याच्या शांतीसाठी अनेक चांगली कामे करत होता. तो वाड्यात परत आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. वैष्णवी आणि तिची आई आशा खोलीत गायत्रीजींच्या शेजारी बसल्या होत्या. वाड्यात त्याला हे सन्माननीय स्थान केवळ अनंतमुळेच मिळाले होते. त्याने आपल्या बहिणीचे रहस्य लपवले होते, पण वैष्णवी आणि तिच्या आईला पूर्णपणे निर्दोष सिद्ध केल्यावरच तो शांत बसला होता. "हॅलो," तो सामान्य स्वरात म्हणाला. "हॅलो बाळा, सर्व काही ठीक आहे का?" गायत्रीजींनी आपल्या मुलाला प्रेमाने विचारले. "हो," अनंत निश्चिंत स्वरात म्हणाला. त्याने वैष्णवीकडे एक नजर टाकली, आशाजींची विचारपूस केली आणि आईकडे वळला. "तू आवरून घे, मी जेवण गरम करते." त्याचा थकवा पाहून गायत्रीजी प्रेमाने म्हणाल्या आणि जेवण गरम करायला उठल्या. तर अनंत त्याच्या खोलीत गेला. "वैष्णवी जा बघ, अनंतला काही हवंय का?" आशाजी आपल्या मुलीला अगदी हळू आवाजात म्हणाल्या. "आई, मी कशी जाऊ? तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तो त्याचं सगळं काम स्वतःच करीन." वैष्णवीने चिडून तो विषय टाळला. "वैष्णवी, माझं नीट ऐक. तुझे मामा उद्या येणार आहेत." अनंतने त्याच्याशी बोलणं केलंय आणि मी उद्या निघून जाईल. आणि मी वैष्णवीने मध्येच विचारले, "तू मला मागे सोडून जाशील इथे?" वैष्णवी जवळजवळ ओरडलीच. "आवाज कमी कर वैष्णवी. 2 दिवसात तू 19 वर्षाची होशील, पण तुझं वागणं अजूनही लहान मुलांसारखंच आहे. थोडी समजूतदार हो वैशू. जा आता, तुला अनंतची काळजी घ्यावी लागेल. देवाने तुम्हा दोघांची जोडी बनवली आहे, म्हणूनच त्याने तुम्हा दोघांना एकत्र आणले आहे."
आता तुलाही हे नातं मनापासून जपावं लागेल, ती आपल्या मुलीला अगदी सोप्या शब्दात समजावत होती. 19 वर्षाची झाल्यावर मी त्याच्यासारखी होईन का? तू माझं लग्न एका काकांशी लावून दिलं. वैष्णवी स्वतःशीच काहीतरी पुटपुटत उठून खोलीच्या दिशेने गेली. हो बाबा, सांग. काही हवंय का? खोलीत शिरताच ती आनंदशी अत्यंत उद्धट आणि गर्विष्ठपणे बोलू लागली. आनंदने तिच्याकडे अत्यंत खोडकर आणि खोल नजरेने पाहिले. हो, मी मला तुझी खूप ओढ लागली आहे. कपाटाजवळ शर्ट न घालता आपले कपडे शोधत असलेला तो तिचा आवाज ऐकून सर्व काही विसरून पूर्णपणे आपल्या लाडक्या पत्नीकडे वळला. त्याचे पिळदार शरीर आणि रुंद छाती इतक्या जवळून पाहून वैष्णवीच्या हृदयाची धडधड वाढली. माझी तुला माझी काय गरज आहे? मी काही दुपारचं जेवण आहे का, की तुझं पोट भरेन? वैष्णवीने बोटे फिरवत आणि लाजरी मुद्रा करत विचारले. आनंदने कपाटाचा दरवाजा बंद केला आणि आपल्या मोहक चालीने तिच्या दिशेने चालू लागला. त्याचा शर्ट नसलेला चेहरा तिच्याकडे होता. वैष्णवीच्या हृदयाची धडधड वाढली. घाबरून आणि लाजेने तिने आपल्या लांब पापण्या खाली झुकवल्या. अरे देवा, तुम्ही तर असेच उभे होता, निर्लज्ज माणसा. हे शब्द वैष्णवीच्या गुलाबी ओठातून पुटपुटल्यासारखे बाहेर पडले आणि लाजेने तिचा संपूर्ण चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला. आनंद तिच्याजवळ थांबला, तिच्याजवळ झुकला आणि तिच्या कानाजवळ हळूवार प्रेमळ आवाजात म्हणाला, तू काही खाण्याचं अन्न नाहीस प्रिये, पण तुझं सौंदर्य आणि तुझा गोड खोडकरपणा माझ्या हृदयाला पूर्णपणे तृप्त करायला पुरेसा आहे. मग तो हसून थोडा मागे सरकला आणि त्याने आपले डोके खाजवले. बरं, तुला माहीतच आहे की या थोड्याच वेळात तू मला किती टोमणे मारलेस आणि किती गोष्टी सांगितल्यास. माझे संपूर्ण आयुष्यात मी कोणाकडूनही इतक्या गोष्टी कधीही ऐकल्या नाहीत. पण खरं सांगायचं तर तुझ्या कठोर जिभेतून माझं नाव ऐकायला मला आवडू लागलं आहे. त्याने कपाटातून एक शर्ट काढला आणि घातला. त्याची पत्नी सौंदर्याचा एक परिपूर्ण नमुना होती, पण तिचे डोळे आणि तिचे हावभाव आता थेट आनंदच्या हृदयाला हल्ला करत होते. आई उद्या जाणार आहेत. तुम्ही मला इथे तुमच्यासोबत का ठेवतायत? वाढलेली हृदयाची धडधड लपवण्याचा प्रयत्न करत तिने त्याला थेट विचारले. आनंद शर्टाची बटणे लावताना अत्यंत खोल, भावपूर्ण आणि प्रेमळ नजरेने तिच्या डोळ्यात थेट पाहू लागला. वैष्णवी, तुला खरंच हे हृदय एकटं सोडायचं आहे का? आनंदचा थेटपणा आणि अशा रोमॅन्टिक प्रश्नाने वैष्णवीच्या अंगावर काटा आला आणि ती विचारात गढून जाऊन खूप लाजून लाल झाली. बरं, जर तू या नात्यात आनंदी नसशील तर मला काही हरकत नाही. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. मग तू मला घटस्फोट देशील का? आश्चर्याने त्याच्या जवळ येत तिने विचारले. आनंदने त्या सुंदर मुलीकडे एक नजर टाकली. मुळीच नाही. तू असा विचार का करते आहेस? जर तुला तुझ्या आईसोबत जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, पण घटस्फोटाचा शब्द कधीही उच्चारू नकोस. आनंदने तिला चांगलेच घाबरवले होते. याचा अर्थ मला आयुष्यभर तुझ्या नावाचं कुंकू लावावं लागेल. मग परत का जायचं? मी इथेच राहीन. ठीक आहे, तुझा निर्णय काळजीपूर्वक घे. ती म्हणाली, जर तू इथे राहिलीस तर तुला माझ्यासारख्या एका खूप समजूतदार माणसाला सहन करावे लागेल आणि 9 महिन्यानंतर एका गोंडस बाळाला. याचा अर्थ समजल्यावर वैष्णवी लाजेने लाल झाली. तू किती निर्लज्ज आहेस, ती पाठ फिरवत म्हणाली, पण नंतर पुन्हा अनंतकडे वळली. कृपया तुझा शर्ट नीट घाल, मग तू स्वतःला समजूतदार माणूस म्हणू शकतोस. तिने त्याला खूप लाजवले आणि मग ती पळून गेली. जेवणाच्या टेबलावर सर्वजण खूप आनंदी वातावरणात जेवत होते. वीर सिंग त्याच्या शेजारी बसून आपल्या 2 मुलींना खाऊ घालत होता आणि त्यांच्यासोबत खेळत होता. ते दृश्य अगदी सुंदर आणि परिपूर्ण होते. कुमुदिनी खूप निश्चिंत आणि आनंदी होती. वीर सिंगने तिला आश्वासन दिले होते की काहीही झाले तरी तो दुसरे लग्न करणार नाही, कारण त्याला मुलगा हवा होता आणि मी त्याला वारस देऊ शकले नाही तर काय झाले? आनंद आहे ना, तो देईनच. देव ज्याला इच्छितो त्याला मुली देतो आणि ज्याला इच्छितो त्यालाच मुलं देतो. वीर सिंगचे शब्द आठवून कुमुदिनी हळूच हसली. त्यांना असे हसताना पाहून वैष्णवीने मनापासून त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिचा रागवलेला चेहरा पाहून आनंद तिच्या दिशेने गेला आणि तिला भेटवस्तू देऊ लागला. आज माझी आठवण आली का? तीही 3 महिन्यानंतर. असं म्हणतात की जसजसं वय वाढतं तसतसं माणसाचं शहाणपण त्याच्या गुडघ्यात येतं. तुझंही तुझ्या गुडघ्यातच असणार. वैष्णवी न थांबता बोलायला लागली होती. आता तिला कोण शांत करणार होतं? आनंदने मान हलवली आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. धडधडत्या हृदयाने त्याच्याकडे पाहत ती शांत झाली. आनंदने हळूच आपली पकड घट्ट केली, ज्यामुळे वैष्णवीने डोळे आपोआप मिटले आणि तिने लाजून आपले हात आनंदच्या मजबूत खांद्यावर ठेवले. खोलीत फक्त त्यांच्या वेगाने चाललेल्या श्वासाचा आवाज येत होता. जेव्हा आनंदने हळुवारपणे आपले ओठ मागे घेतले, तेव्हा वैष्णवीचा चेहरा लाजेने पूर्णपणे लाल झाला होता. तिने आपले डोळे मिटलेले ठेवले. तिने आपला चेहरा आनंदच्या रुंद छातीत लपवला. तो हळूच तिच्या कानात कुजबुजला. आता सांग ना प्रिये, माझं शहाणपण अजूनही माझ्या गुडघ्यातच आहे का? त्याच्या खोल, धुंद करणाऱ्या आवाजाने वैष्णवीच्या संपूर्ण शरीरात विजेचा धक्का बसल्यासारखं झालं.
एका पूर्ण परिपक्व पुरुषाप्रमाणे त्याने तिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट आवळले आणि आपल्या स्पर्शाची ताकद व तीव्रता तिला जाणवू दिली. तो तिच्यावर आपल्या भावनांचा वर्षाव करू लागला. तिच्या मानेवर आणि गालावर प्रेमाने आणि उत्कटतेने चुंबन घेऊ लागला. त्याचे शक्तिशाली, जादुई आकर्षण नाकारता येण्यासारखे नव्हते. वैष्णवी त्याच्यासमोर पूर्णपणे हतबल झाली. आनंदने तिला इतक्या जोरात आणि तीव्रतेने मिठी मारली की तिचा सगळा अहंकार एका क्षणात नाहीसा झाला आणि ती परिपूर्णपणे हतबल होऊन त्याच्या मिठीत वितळून गेली. खोलीच्या मंद प्रकाशात जेव्हा अनंतचे प्रेम परमोच्च बिंदूवर पोहोचले तेव्हा वैष्णवीचा श्वास जड झाला. अनंत काही क्षणांसाठी तिच्या मिठीतच राहिला. जेव्हा खोलीच्या मंद आणि शांत प्रकाशात अनंत वैष्णवीच्या अगदी जवळ आला तेव्हा त्यांची जोरदार पावले क्षणभर थांबली. वैष्णवी केवळ 19 वर्षाची आहे. एक अत्यंत कोमल, निरागस आणि नाजूक मुलगी होती. तर तो स्वतः एक 30 वर्षाचा पुरुष होता. तो एक उंच, धिप्पाड आणि परिपूर्ण पुरुष होता. ती मऊ, नाजूक मेणासारखी होती. तिचे हृदयाचे ठोके लहान मखमलीसारखे होते आणि तिचे अस्तित्व लोण्यासारखे मऊ होते. जेव्हा अनंत या नाजूक क्षणांच्या परमोच्च बिंदूवर पोहोचला तेव्हा तो क्षणभर थांबला. त्यांच्यातील वयाचे आणि शरीरयष्टीचे मोठे अंतर पाहून अनंतच्या मनात तीव्र संकोच निर्माण झाला. त्याला स्वतःच्या पुरुषत्वाची आणि कणखरपणाची भीती वाटू लागली. त्याच्या ताकदीच्या किंचितशा तीव्रतेमुळेही या नाजूक जीवाला वेदना होतील अशी भीती त्याला वाटू लागली. तो जागेवरच थांबला आणि त्याचा चेहरा कोमल झाला होता. त्याने खोल डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले. जेव्हा वैष्णवीने तिच्या समोरच्या त्या कठोर, अत्यंत देखण्या पुरुषाच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे तीव्र प्रेम, काळजी आणि भीती पाहिली तेव्हा तिची सगळी अस्वस्थता एका क्षणात नाहीशी झाली. तिने आपल्या मिणमिणत्या पापण्या वर उचलल्या आणि आपल्या कोमल बोटांनी अनंतचा मनगट धरून त्याला स्वतःच्या जवळ ओढले. "माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अनंत सिंग. तू माझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाहीस. तू मला कधीही कोणतीही वेदना देणार नाहीस." वैष्णवीच्या विश्वासाने आणि शरणागतीने अनंतच्या मनातील सगळा संकोच वितळून गेला. अत्यंत कोमलता आणि उत्कटतेने त्याने आपले हात वैष्णवीच्या गळ्याभोवती घट्ट आवळले. त्याने एक वर्तुळ तयार केले आणि आपल्या प्रेमाचे पुढचे टप्पे गाठत राहिला. वैष्णवीच्या संपूर्ण अस्तित्वात वेदनेची एक लाट शिरली होती. डोळे मिटून तिने स्वतःला त्याला सोपवले होते आणि मग अनंत प्रत्येक पाऊल इतक्या हळुवारपणे आणि कोमलतेने पुढे टाकत होता, जणू काही तो एखाद्या अत्यंत मौल्यवान काचेच्या वस्तूचे रक्षण करत होता. डोळे मिटून ती हे संपूर्ण सुंदर क्षण अनुभवू लागली. दोघेही एकमेकात बुडत होते, आपल्या प्रेमाची परिणती करत होते. क्षणातच वैष्णवी पूर्णपणे थकून कोसळली आणि त्याच्या विशाल छातीला बिलगली, जिथे आता फक्त दोघांना वेगवान श्वास आणि एक संपूर्ण शांतता होती. त्यांच्या प्रत्येक स्पर्शात इतकी तीव्रता आणि वेडेपणा होता की पूर्णपणे धुंद झालेल्या वैष्णवीने डोळे मिटले. अनंतच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज, त्याच्या अस्तित्वाची स्पंदने आणि सुगंध आता वैष्णवीच्या प्रत्येक नशेत भिनले होते. तिने त्या कठोर आणि दरारा असलेल्या ठाकुराला केवळ आपला पतीच नव्हे तर आपल्या हृदयाचा, मनाचा आणि आत्म्याचा एकमेव तारणहार बनवले होते. आता जेव्हा तिच्या हृदयाला त्याचा सर्वात सुरक्षित आश्रय मिळाला होता तेव्हा तिच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण का डोलणार नाही? प्रेमाच्या सागरात बुडून तिला इतका आनंद का होणार नाही? आज तिने कबूल केले, "मी खूप मोठी चूक केली तुम्हाला मूर्ख म्हणून. तुम्ही खरोखरच एक खूप कणखर, शहाणे आणि परिपक्व पुरुष आहात, जे आपल्या पत्नीला सतत आनंदी ठेवू शकता आणि तिला सर्व प्रकारे संतुष्ट करू शकतात." वैष्णवीचे प्रेमळ शब्द ऐकून अनंतच्या चेहऱ्यावर एखाद्या विजेत्याप्रमाणे सुंदर हास्य उमटले आणि त्याने आपल्या गोड आणि खेळकर पत्नीला कायमचे आपल्या हृदयाशी कवटाळले, जिथे आता फक्त त्यांचे अथांग प्रेम आणि दिलासा होता.